नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या आरोग्य सिरीजमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सायंटिफिक अप्रोच समजावून सांगण्यासाठी मंदार गद्रे परत आलेला आहे एपिसोडवरती. मंदार, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. धन्यवाद. तर थोडा कॉन्टेक्स्ट आपण प्रेक्षकांना पण देऊ की अनेक पॉडकास्ट मधून इन्फ्लुएन्सर, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स कडनं आपण ओझेम्पिक, GLP-1, मोंजारो अशी सगळी ड्रग्सची नावं किंवा या मॉलिक्युल्सची नावं आपण ऐकलीत. अनेक सेलिब्रिटीजना आपण पाहिलंय की कमी वेळामध्ये त्यांचं वजन कमी झालंय आणि हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं लोकांना, जे वाटतंय. तर त्यामुळे थोडंसं अलार्मिंग वाटलं मला आणि म्हणलं की आपल्या एपिसोड मधून सायंटिफिक अप्रोच, त्याचं लॉजिक त्या मॉलिक्युलचं हे लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. लोकांनी सुद्धा ह्या ड्रग्ज निवडीच्या आधी पूर्ण माहिती घेणं त्या ड्रग विषयी, ते किती महत्वाचं आहे याविषयी पण आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्या मॉलिक्युल्सचे लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहे बॉडीवरती, साईड इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, ते काय आहेत, या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी मंदारला आपण बोलवलेलं आहे. तर मंदार, मेटाबॉलिक हेल्थ बद्दल आपले 3-4 एपिसोड ऑलरेडी झालेले आहेत. तर थोडक्यात सांग की मेटाबॉलिक हेल्थ फिक्स तू करतोस म्हणजे नेमकं काय होतं? बरोबर. तर आपण सर्वांनी मेटाबॉलिझम हा शब्द ऐकलेला असतो. हम्म. खरं तर ही थोडीशी सगळ्या प्रकारच्या शरीरातल्या प्रक्रिया एकत्र बांधणारी अशी एक टर्म आहे. जे काही शरीरामध्ये चालू असतं ते साधारणतः मेटाबॉलिझम या शब्दामध्ये येऊ शकतं. मी मुळामध्ये काम काय करतो ते सांगतो. मी क्रॉनिक डिसीज रिव्हर्सल हे करतो. क्रॉनिक डिसीज म्हणजे काय, तर जीवनशैलीचे आजार आपण ज्याला मराठीत म्हणतो, की ज्याच्यामध्ये डायबिटीस आला, हाय ब्लड प्रेशर, PCOD, फॅटी लिव्हर, थायरॉईडचे प्रॉब्लेम, किडनी डिसीज, लाँग टर्म ओबेसिटी, लठ्ठपणा त्याच्यामध्ये आला. ह्या सर्व रोगांना साधारणतः लोक दोन प्रकारच्या गोष्टी करत असतात या रोगांसाठी. एक गोष्ट म्हणजे की ते त्याची लक्षणं मॅनेज करण्यासाठी काही गोळ्या औषधं घेत असतात. पण ह्या औषधांचं काम हे फक्त ते सिम्पटम, लक्षण मॅनेज करणं एवढंच असतं. मग ब्लड प्रेशर वरती येते ते खाली दाबून धरा, ब्लड शुगर वरती येते तेवढी खाली दाबून धरा, एवढंच ती औषधं करतात. म्हणजे रोगाच्या मूळ कारणावर काम होत नाही. त्यामुळे रोग आहे तसाच राहतो आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जर मी तेवढंच फक्त केलं तर मला आयुष्यभर त्या गोळ्या घ्यायला लागतात, कारण ती फक्त लक्षणं मी दाबून ठेवतो, सप्रेस करतो. दुसरी गोष्ट लोक असं करत असतात की ज्याच्यामध्ये, ज्याला मी असं म्हणतो की एक वेलनेस ॲक्टिव्हिटी ते काहीतरी करत असतात. म्हणजे काय, तर डायबिटीसचं निदान झाल्यावर कोणीतरी सकाळचं चालणं चालू करतं, कोणीतरी जिम लावतं, कोणी आणखी काही व्यायाम प्रकार निवडतंय, कोणी कुठल्या पावडरी, ज्यूस, शेक, चूर्ण, बिया असलं काय काय खायला चालू करतात. कोणी खूपच काहीतरी एक्स्ट्रीम उपवास काही करायला लागतात, किंवा वेगळी काही प्रॉडक्ट्स घेतात, किंवा स्टँडर्ड डायटिशियन्सकडे जाऊन डाएट घेतात. तर ह्याला मी वेलनेस ॲक्टिव्हिटी म्हणतो. यातल्या व्यायामासारख्या काही गोष्टी करायला अर्थातच काही हरकत नाही, पण त्या गोष्टी फिटनेसवर काम करतात. व्यायामासारख्या गोष्टी त्या हेल्थवर काम नाही करत, आरोग्यावर काम नाही करत. आणि त्याच्याचमुळे ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज जरी तुम्ही केल्या, ज्याला आपण वेलनेस ॲक्टिव्हिटी म्हणतोय, त्याने देखील रोग आहे तसाच राहतो, रोग ॲक्च्युली जात नाही. आणि आत्तापर्यंत लोकांनी ह्याच दोन गोष्टी साधारणतः केलेल्या असतात. मी जे काम करतो ते तिसरं वेगळ्याच प्रकारचं काम आहे, ज्याच्यामध्ये रोगाचं मूळ कारण समजावून देऊन आणि त्याच्यावर काम करणं आणि मग त्याच्यासाठी लागणारे योग्य ते जीवनशैलीतले बदल सुचवणं आणि ते करून घेणं, असं माझं काम आहे. गंमत अशी आहे की ह्या दोन क्षेत्रातले व्यक्ती, ज्याच्यामध्ये पण डॉक्टर सुद्धा येतील, त्यांच्या त्यांच्या रोग निवारणासाठी, रोग काढून घेण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीकडे येतात. म्हणजे सुरुवातीला मला ते आश्चर्य वाटायचं, पण आता नाही वाटत, कारण त्यांचं ट्रेनिंग हे औषधं आणि शस्त्रक्रिया असं असतं. माझ्यासारख्या व्यक्तीचं ट्रेनिंग हे त्यातले बायोलॉजी काय आहे, फाउंडेशनल बायोलॉजी, त्या त्या रोगांची काय, त्याचं मूळ कारण काय, आणि मग त्याला कुठले लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजे. मग लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सर्व येतील, त्यात मुख्यतः खाण्यातले बदल येतील, बरोबर. काही व्यायामातले बदल येतील, काही झोपेसारख्या विषयांशी वर काम करायला लागेल. राईट. अशा विविध आस्पेक्ट्सवर काम करून आम्ही त्यांना मदत करतो. सो मुळामध्ये मी हे काम करतो. आणि असं काम केल्यामुळे हे रोग परतवता येतात. आणि हे कोणाचं तरी मत असून चालत नाही. म्हणजे आम्ही ब्लड रिपोर्ट्स असतील तर ते, किंवा फॅटी लिव्हर सारख्या रोगामध्ये ॲक्च्युअल अल्ट्रासाऊंड स्कॅन हे आधी आणि नंतर करून हे समोर ताडून बघतो. बरोबर. म्हणजे मी, जसं तुला माहिती आहे की ओरिजिनली बाय ट्रेनिंग मी इंजिनियर आहे, तर मला समोर डेटा पाहिजे. डेटा असल्याशिवाय आम्ही काम नाही करत.
आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठलंही प्रॉडक्ट विकत नाही आहोत. काहीतरी आमचा काहीतरी ज्यूस आहे, शेक आहे, पिठं आहेत, पावडरी आहेत, चूर्ण आहेत, असं काही नाही. तुम्हाला जर आम्ही लॉंग टर्म बायोलॉजी समजावून देऊ शकलो आणि दीर्घकाळ तुम्ही करू शकाल असे जीवनशैलीतले बदल समजावून देऊ शकलो तर खरी मदत करू शकू आम्ही तुम्हाला. आणि आपण पूर्वीच्या एपिसोडमध्ये जसं बघितलं, आणि मी नक्की आपल्या प्रेक्षकांना म्हणेन की ते जुने आपले आरोग्य सिरीजमधले एपिसोड जरूर बघा, शुअर. की हे सगळे रोग ॲक्च्युली एखाद्या झाडाच्या फांद्या असल्यासारखे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण म्हणलेले सगळे 8-10 रोग आले. तर मुळात आमचं काम हे फक्त त्या त्या एक एक फांदीची चर्चा फक्त न करता त्या अख्ख्या झाडावरनंच त्यांना खाली उतरवून बाजूला नेणं हे आहे. त्यामुळे आमच्याकडनं ते त्यांनी एकदाच शिकलेलं पुरतं. म्हणजे माझं कन्सल्टेशन त्या अर्थाने मी दुसऱ्यांदा विकत नाही लोकांना, बरोबर. कारण दुसऱ्यांदा शिकायची गरज नाही. आपण जसं पोहायला एकदाच शिकतो आयुष्यात, तसं ते आहे. बरोबर. आणि हे तुझा जो अप्रोच आहे हा सगळा नो पिल अप्रोच आहे. म्हणजे थोडक्यात असलेल्या गोळ्या सुद्धा बऱ्याच पेशंट्सच्या सुटलेल्या आहेत. तर त्याविषयी पण थोडस सांग बरोबर. की डायरेक्टली गोळ्या बंद केल्या असा अप्रोच असं नाही. नसतो ऑब्व्हियसली. तर त्याच्याविषयी पण थोडस अगदी बरोबर, प्रेक्षकांना सांग. अगदी बरोबर. तर गोळ्या सुटतात म्हणजे काय होतं आपण बघूया. की समजा अशी कल्पना करा, हाय ब्लड प्रेशरचं उदाहरण घेऊ. तर अमुक एका गोळीच्या डोसला समजा 140 असं ब्लड प्रेशर असेल एखाद्या व्यक्तीचं. आम्ही जे काम करतो ते फाउंडेशनल कोअर बायोलॉजीवर आहे. आम्ही पहिल्या दिवशी त्या गोळ्यांना हात लावतच नाही, त्या गोळ्या आहेत तशा चालू राहतात. ते ब्लड प्रेशर जसं नॉर्मलाइज व्हायला लागतं, म्हणजे आतून तो व्यक्ती जसं बरा व्हायला लागते, आणि मग त्यांचं ब्लड प्रेशर समजा तेच गोळीच्या डोसला 130 यायला लागेल, 125 यायला लागेल. हे नवीन रिडिंग घेऊन आम्ही त्यांना त्यांच्या फिजिशियनला भेटायला सांगतो. बरोबर. सो ज्या ब्लड प्रेशर रिडिंगला त्यांनी ती गोळी दिली होती डॉक्टरांनी, आता ते नवीन रिडिंग समोर बघतात आणि योग्य तो डोस कमी करून देतात. सो ॲक्च्युली त्यामुळे आमच्या कामामध्ये होतं असं की हे मी एक हाती ठरवत नाही, कारण औषध हा माझ्या ट्रेनिंगचा भाग नाही. बरोबर. त्यामुळे औषधाचे डोस बदलणं किंवा औषध बंद करण्याबद्दल सल्ला घेणं याच्यासाठी आम्ही त्यांच्या फिजिशियनकडे त्यांना परत जायला सांगतो. म्हणजे ॲक्च्युली आमच्या कामामध्ये एक थर्ड पार्टी ऑडिट होतं. म्हणजे आतापर्यंत मी 2.5 वर्ष काम केलंय, शेकडो लोकांवर काम केलेलं आहे, अनेकांच्या गोळ्या सोडवलेल्या आहेत. तर त्या मी माझ्या मताने सोडवलेल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या मतानेही नाही. मी त्यांना ते स्पष्ट सांगतो की आपण आरोग्य सुधारण्यावर काम करतोय. आता तुम्हाला तुमचे नवीन रिडिंग्स घेऊन नेहमी डेटा घेऊन डॉक्टरकडे गेले पाहिजे. त्यांना म्हटलं पाहिजे की तुम्ही माझं ब्लड प्रेशर मोजा किंवा माझे ब्लड रिपोर्ट्स बघा आणि आता मला औषधाच्या डोसेजबद्दल सांगा. आणि त्यातल्या बहुतांश केसेसमध्ये डोसेस कमी झालेले आहेत आणि अनेक केसेसमध्ये ते पूर्णतया थांबवलेले आहेत. आणि अशा 2.5 वर्षामध्ये माझा एकही असा कॉल मला आलेला नाही परत माझ्या त्या ट्रेनीजचा किंवा मेंबर्सचा की अरे तेव्हा गेली होती डायबिटीसची गोळी आता परत लागली. कारण त्यांना आता कळलेलं असतं की तो रोग लांब कसा ठेवायचा, ते टाळायचा कसा. राईट. येस. सो आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे परत चालू करू की GLP-1 ह्या मॉलिक्युल पासून आपण मला वाटतं चालू करू. कारण ओझेम्पिक आणि बाकी सगळे हे ब्रँडची नावं जरी झाली तरी हे काय भानगड आहे इतकी, त्याची हवा का झाली आहे सध्या, आणि त्याविषयी तू नेमकं लोकांना काय सांगशील सोप्या शब्दात की हे त्यांना बेसिक त्याचे समजले पाहिजेत. बरोबर. ते GLP-1 म्हणजे ग्लुकेगॉन लाईक पेप्टाइड 1 असं त्याचा फुल फॉर्म आहे. जरी अगदी फार आपण टेक्निकल नाही जरी बोललो तरी GLP-1 हा शब्द आपण पुन्हा पुन्हा बोलत राहू. तो एक शॉर्ट फॉर्म आहे असं धरून आपण पुढे बोलत राहू. तर हे खरं तर आपल्या शरीरात बनणारं एक पेप्टाइड हॉर्मोन आहे, म्हणजे हॉर्मोनचा एक प्रकार आहे. त्याची बरीच कामं आहेत आणि त्याच्याकडे आपण येणार आहोत. पण त्याच्या आधी मी त्याची एक थोडी गमतीशीर त्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. साधारण 90च्या दशकामध्ये 1990च्या दशकामध्ये एंग नावाच्या एका सायंटिस्टला, जो हिला मॉन्स्टर नावाच्या एका रेप्टाईलवर सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल काही संशोधन करत होता, तर त्याच्या डोक्यामध्ये असा प्रश्न होता की हे जे प्राणी असतात ते साधारण वर्षामध्ये 5 ते 10 जेवणं करतात. अख्ख्या वर्षात अख्ख्या वर्षामध्ये 5 ते 10 वेळा जेवतात, म्हणजे खातात शिकार करून. आणि एका वेळेला ऑफकोर्स ते मग त्यांच्या बॉडी वेटच्या चांगलं 35-40% ते अन्न खाऊ शकतात. तर आता इतक्या कमी वेळा जर हा प्राणी खाणार आहे, म्हणजे अगदी महिन्यातनं एखादं जेवण केलं तर केलं, 6 आठवड्यातनं एखादं जेवण केलं तर, आणि मग परत तो त्याच्या जमिनीखालच्या याच्यात जाणार राहायला. तर ह्या प्राण्याबद्दल संशोधन करताना एंगला लक्षात आलं की ह्यांच्या रक्तातल्या साखरेचं मॅनेजमेंट कशी होते, कारण बराच काळ अन्न येणार नाही. आणि मग त्याला लक्षात आलं की त्याच्या लाळेमध्ये एक मॉलिक्यूल आहे ज्याचं नाव आहे एक्झेंडिन. तर तो जो मॉलिक्यूल आहे तो ह्या ब्लड शुगर कंट्रोल आणि मॅनेजमेंटमध्ये उत्तम भूमिका बजावतोय. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी की
आपल्याकडे त्याच्या पॅरलल एक मॉलिक्यूल आहे जो आहे GLP-1. पण आपला जो मानवी शरीरातला तो मॉलिक्यूल आहे तो साधारण 1-2 मिनिटात परत निष्प्रभ ठरतो. म्हणजे त्याची हाफ लाईफ खूप कमी आहे, 1-2 मिनिटाची आहे. कारण त्याला कॅन्सल आउट करणारे किंवा त्याला बॅलन्स करणारे बाकीचे मॉलिक्युल्स आपल्याकडे असतात, DPP-4 सारखे. ते नावं महत्वाचे नाहीत, एवढंच आत्ता आपण लक्षात घेऊया की ह्या प्राण्याच्या लाळेचा अभ्यास करताना सापडलेला एक मॉलिक्यूल आणि पुढच्या 10-12 वर्षांमध्ये लोकांना लक्षात आलं की हा आपल्या GLP-1 सारखा आहे आणि GLP-1 आपल्याला सटायटीचं म्हणजे पोट भरल्याचं तृप्तीचं फिलिंग देतं, भावना देतं. तर मग का नाही आपण त्याच्याकडे बघूया आणि त्याला माणसांच्या आरोग्यात, माणसाच्या शरीरात वापरता येईल का. तर ह्या संशोधनातनं त्यांनी एक्झेंडिनचा आधार घेऊन एक्झेनेटाईड नावाचा मॉलिक्यूल बनवला आणि साधारण 2005 साली तो ऍक्च्युअल वापरासाठी अप्रूव्ह झाला आणि बायेटा या ब्रँड नेमनी तो 2005 साली आला आणि तेव्हा तो डायबिटीसच्या मॅनेजमेंटसाठी म्हणून हा मॉलिक्यूल आला. म्हणजे जवळपास आपण जे मॉलिक्यूल बोलतोय त्याला 20 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. अशी त्याची गमतीशीर सुरुवात झाली. हे थोडंसं कोइन्सिडेंटल होतं. बरोबर. तर मग पुढे पटकन सांगतो थोडासा पुढच्या 8-10 वर्षांचा इतिहास की मग 2010 आणि 14 साली लिराग्लुटाईड असा एक मॉलिक्यूल पुढे डेव्हलप केला गेला आणि मग 10 आणि 14 म्हणजे डायबिटीस विक्टोजा नावाचं ड्रग आणि मग 14 साली सॅक्सेंडा नावाचं ओबेसिटीसाठीचं ड्रग. पण त्यांचा बेस मॉलिक्यूल हा लिराग्लुटाईड होता. मग मध्येच 14 साली एक डुलाग्लुटाईड म्हणून पण एक आलं होतं, ज्याच्यात तुम्ही जर ऐकलं असेल तर ट्रुलिसिटी नावाचं त्याचं ब्रँड नेम होतं. ह्यातली काही इंजेक्शन होती एस्पेशली लिराग्लुटाईड सारखी, ती दिवसात एकदा घ्यायला लागायची तेव्हा. मग पुढे 17 आणि 21 साली आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे सेमाग्लुटाईडचे मॉलिक्यूल आले. मग त्याच्यामध्ये ओझेम्पिक आलं जे टाईप 2 डायबिटीससाठी अप्रूव्ड होतं आणि मग 21 साली विगोवी आलं जे वेट लॉससाठी अप्रूव्ह केलं आणि मग पुढे 22 आणि 23 साली टर्झेपेटाईड नावाचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावर बेस्ड 2 आले आणि मग अशी तू नाव घेतलं त्यातलं जे मोंजारो आहे जे डायबिटीससाठी मुळामध्ये अप्रूव्ह केलेलं आणि मग अजून एक त्याचं व्हर्जन होतं जे वेट लॉससाठी केलेलं होतं. आता अशी ही सगळ्या ह्या मॉलिक्यूलची मालिका निघाली. पण आता तुम्हाला साधारण लक्षात की यातली काही नावं तुम्ही ऐकलीत पण त्याला मुळात गाभा असा आहे की GLP-1 हे आपल्यामध्ये जे नॅचरल हॉर्मोन आहे त्याला मिमिक करणारं आणि म्हणून त्याला ॲगोनिस्ट असं म्हटलं जातं. त्याला मिमिक करणारं, त्याचं फंक्शन मिमिक करणारे हे मॉलिक्युल्स आहेत आणि ते आता साधारण जे नवीन आपण जे ड्रग्स बघितले म्हणजे 17 सालापासून नंतर आलेले हे आठवड्यातनं एकदा घ्यायचे आणि आपण त्याच्या फंक्शनिंगमध्ये कडे येऊया. पण ही ती त्याचा एक गमतीशीर इतिहास आहे आणि त्या डायबिटीस आणि लठ्ठपणा या दोघांच्या मॅनेजमेंटसाठी म्हणून अप्रूव्ह केलेले हे ड्रग्ज मार्केटमध्ये आहेत. आता आपण फंक्शनिंग कडे तर जाऊच या, पण त्याच्या आधी मला एक सरळ सरळ तुला प्रश्न विचारतो की हे ड्रग्ज ज्याला आपण आत्ता असं बघितलं की डायबिटीस पण मॅनेज होतोय आणि लठ्ठपणा पण मॅनेज होऊ शकतो, तर हे ड्रग्ज किती डेंजरस आहेत? एक इंजिनियर म्हणून आधी उत्तर देतो आणि मग एक मेटाबॉलिक हेल्थ कोच म्हणून पण देतो. माझ्या डोक्यातली साधारण एक इमेज अशी आहे जी गेली अनेक वर्ष मी ती अनेकांना सांगून बघितली आहे आणि त्यांना ती पटते. आपलं शरीर हे अत्यंत गुंतागुंतीची एक सिस्टीम आहे. म्हणजे एक इंजिनियर म्हणून मला त्याला मशीन देखील म्हणवत नाही कारण त्या खूप जास्त गुंतागुंतीचं आहे आणि ज्याच्यामध्ये अशी कल्पना करा की शेकड्यानी रिॲक्शन्स होत आहेत, मॉलिक्युल्स आहेत, एकमेकांवर अवलंबून असलेल्या प्रोसेसेस आहेत. तर त्याला एक ॲनॉलॉजी मी देतो तुला की अशी कल्पना कर की ह्या खोलीमध्ये 500 बॉल्स असे सस्पेंडेड आहेत आणि त्या अनेकांची एकमेकांशी स्प्रिंगनी लागलेली कनेक्शन्स आहेत आणि कुठलाही बॉल कुठल्याही अनेकांशी स्प्रिंगनी जोडला गेला. म्हणजे असं नाही की 1-2 नंबरला आणि 2-3 नंबरला, असं नाही. कुठलेही म्हणजे नंबर 37, नंबर 428 अशा अनेकांची स्प्रिंगनी लावलेली कनेक्शन्स आहेत. आता अशी कल्पना करा की तुम्ही ह्या सगळ्या सिस्टीममध्ये 2-4 बॉल अजून ऍड केलेत आणि त्यांची आपापली कनेक्शन्स लावलीत किंवा त्यातला त्यांची जी काही नॅचरल मोशन चालू आहे त्यात एखादा बॉल असा ओढून परत सोडून दिलात. तर मी असं म्हणण्यासारखं आहे की मला हे सगळं कळतं, ह्या अशा टाईपच्या ड्रग्सचे इफेक्ट कळतं असं जर मला म्हणायचं असेल तर मी असं म्हणण्यासारखं आहे की ह्या माझ्या कॉम्प्लिकेटेड सिस्टीममध्ये जर मी एखादा बॉल असा वेगळ्याच दिशेने ओढून मग परत सोडला तर मला ती व्हायब्रेशन्स कुठे कुठे पोचतायत
आणि काय काय डिस्टर्बन्सेस करतायत हे मला प्रेडिक्ट करता येईल चांगल्या पद्धतीने असं म्हणण्यासारखं आहे. हे एक माझं हम्म. इंजिनियर म्हणून उत्तर झालं. हम्म. मेटाबॉलिक हेल्थ कन्सल्टंट म्हणून माझं उत्तर असं आहे की कुठल्याही ह्या गोष्टी ज्या आहेत ज्या निसर्गतः आपल्या शरीरामधल्या नाही आहेत, आपण बाहेरनं कुठनं तरी त्या टाकल्यात. म्हणजे जरी GLP-1 मॉलिक्युल हा आपण बनवत जरी असलो तरी आता हा लॉंगर लास्टिंग GLP-1 आपण आपल्या शरीरात घालतोय, म्हणजे तो त्या बरोबर. अर्थाने नैसर्गिक नाही. तर अशा गोष्टी करताना फार सांभाळून त्याचा विचार केला पाहिजे, त्याची बायोलॉजी समजून घेतली पाहिजे, त्याचं करेक्ट रिस्क बेनिफिट अनालिसिस आपण केलं पाहिजे, आणि त्यानुसार आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे हे डेंजरस आहेत ह्याला एक कॉन्टेक्स्ट आहे. म्हणजे असं मी सरळसोट कदाचित विधान करत नाही की ते डेंजरसच आहेत. पण आणि ते ते मत मी तुमच्यावर सोडणार आहे की ह्या एपिसोडच्या शेवटी तुम्ही ते मत बनवून घ्या. पण हा पूर्ण विचार, सखोल विचार केल्याशिवाय माझ्या शरीरामध्ये मी काहीतरी बाहेरचं टाकायला आणि दर आठवड्यात किंवा दर दिवशी टाकायला तयार आहे का, हा पण स्पष्ट प्रश्न स्वतःला पण विचारला पाहिजे आणि त्याच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. म्हणजे हम्म. तुमचा एक ग्राहक म्हणून, एक पेशंट म्हणून, एक कस्टमर म्हणून, कंझ्युमर म्हणून हा हक्क आहे आणि ती माहिती जरूर तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यातलाच आपला हा एपिसोड त्यातला एक प्रयत्न आहे. नक्कीच. तर आता मग ह्याचं फंक्शनिंग, आता ठीक आहे हे ड्रग आहे, हे काम करतंय असं आपण ऐकलंय, पण ह्याचं ऍक्च्युअल फंक्शनिंग कसं होतं जेव्हा ते काम करतंय, म्हणजे बरोबर. वजन कमी होतंय हे तर दिसतंय, हो, तर हे फंक्शन नेमकं कसं होतं? बरोबर. तर त्याचा एक बघण्याचा सोपा मार्ग असा आहे की ह्या प्रकारचे जे मॉलिक्युल्स असतात त्याला शरीरामध्ये अनेकदा एकच एक काम नसतं. बरोबर. म्हणजे बायोलॉजी आपली इतकी छान स्मार्ट आणि कॉम्प्लिकेटेड आहे की अ, एका गोष्टीला अनेक कामं निसर्गाने आपल्या शरीरात दिलेली असतात एक प्रत्येक मॉलिक्युलला. जसं आपण पूर्वी इन्शुलिन बघितलेलं, इन्शुलिनची अनेक कामं आहेत, तसंच या GLP-1ची अनेक कामं आहेत आणि अनेक ठिकाणच्या आपल्या पेशींशी तो इंटरॅक्ट करणार आहे. तर त्यातल्या 3 मुख्य जागा आपण बघूया. त्यातली पहिली जागा आहे म्हणजे आपली ॲक्च्युअल डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे गट असं म्हणू त्याला. हम्म. तर त्या सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी, पचन संस्थेशी इंटरॅक्ट करताना तो काय करणार आहे की ज्याला आपण असं म्हणू की आपला पोटामध्ये अन्न आल्यानंतर ते त्याचं पहिलं प्रोसेस होऊन पुढे जाण्याचा जो रेट आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लहान आतड्यामध्ये जाण्याचा जो रेट आहे, ज्याला आपण गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट म्हणतो, हा रेट मुळामध्ये कमी करणं हे त्याचं एक काम आहे. म्हणजे एक तर तो गटशी इंटरॅक्ट होतोय की हा गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट कमी होतोय. दुसरं असं होतंय की आपल्या पँक्रियास बरोबर इंटरॅक्ट होतोय. आता तुम्हाला आठवतंय जसं की पँक्रियाच्या बीटा सेलमधनं जसं इन्शुलिन निघतं तसं अल्फा सेल्समधनं ग्लुकेगॉन निघतं बरोबर. आणि त्या ग्लुकेगॉनचं फंक्शन सप्रेस करणं हे त्याचं दुसरं काम आहे GLP-1चं. ग्लुकेगॉन काय करत असतं तर ग्लुकेगॉन लिव्हरला सांगत असतं की अरे जरा साखर रक्तामध्ये सोड, गरज आहे तशी. तर हा ग्लुकेगॉनला सप्रेस करतोय किंवा इनिबिट करतोय. त्यामुळे मग लिव्हरमधनं साखर रक्तामध्ये येण्याचं प्रमाण कमी, बरोबर, म्हणजे रक्तातली साखर तेवढ्यापुरती कमी होणार. असं एक दुसरं काम झालं. तिसरं काम की GLP-1 हा सरळ थेट आपल्या मेंदूबरोबर पण इंटरॅक्ट करणार आहे, त्याच्याशी पण संवाद साधणार आहे आणि मेंदूला तो सांगणार आहे की बाबा पोट भरल्याचं, सटायटीचं फिलिंग, तृप्तीचं आता आहे, आता आणखी मला खायला नको सांगूस. हम्म. राईट. आणि हे थोडंसं पहिल्यासारखं वाटेल की गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट जर कमी झाला तर पुढचं खाण्याची माझी इच्छा कमी होणार आहे. पण हे तिसरंच तशा अर्थाने सेपरेट काम आहे कारण तो डायरेक्ट मेंदूशी बोलतोय. पण हे बरोबर. थोडंसं पहिलं आणि तिसरं काम किती एकत्र आहे बघा. म्हणजे ह्या 1-2 पंच सारखा आहे. तर ह्या तिन्ही कामांकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की मुळामध्ये पोट भरल्याची भावना बराच काळ राहणे, हम्म. त्यामुळे हे ड्रग्ज घेणारा व्यक्ती हा पटकन परत खायला राजीच होत नाही कारण भूकच नाही लागत. आणि दुसऱ्या बाजूने मेंदूलाही तो सांगत राहणार आहे की भुकेची भावना नाही आहे, सॅटायटी आहे. हम्म. आणि तिसऱ्या बाजूला ग्लुकेगॉनला सप्रेस करून ब्लड शुगर कंट्रोल. आणि मग आता तुमच्या डोक्यामध्ये ते चित्र यायला लागलं की मगासपासून जे मी म्हणतोय की डायबिटीस आणि ओबेसिटी, प्रत्येक मॉलिक्युल घ्या, त्याचं एक व्हर्जन डायबिटीससाठी आणि एक व्हर्जन ओबेसिटीसाठी अप्रूव्ह होतं जनरली. तर अशा पद्धतीने त्याचं फंक्शनिंग साध्या प्रकारे आपल्याला बघता येईल. म्हणजे 3 ठिकाणी तो काम करतोय, आपल्या गटवर, पँक्रियाजवर आणि मेंदूवर. हम्म. आता याचं परत एकदा आपण आता ह्या एपिसोडमध्ये आपण सगळं डायरेक्ट बोलायचं हो, असं हो. आपण म्हणलं होतं की ह्याचे आता हे सगळं फंक्शनिंग होतंय, मग हा चांगला आहे की मॉलिक्यूल, मग ह्याचा इम्पॅक्ट काय किंवा ह्याचा इफेक्ट काय आहे बरोबर, शरीरावरती? अगदी बरोबर. तर आधी नॉर्मली आपल्या शरीरात काय होतंय ते बघूया. हम्म. आपल्याकडे ऍक्च्युली GLP-1 आहेच, स्मॉल इंटेस्टाईन मधनं तो येतो करेक्ट. आहे. आपल्याकडे हा मॉलिक्युल नॅचरली आहेच. पण मी फक्त मगाशी म्हटलं तसं की त्याचा इफेक्ट हा तासनतास किंवा दिवसेंदिवस टिकणं अपेक्षित नाही. हम्म. म्हणजे आपल्या शरीराला काय अपेक्षित आहे बघा, की भूक लागण्याची भावना जी GLP-1 ऍक्टिव्हेट होण्याच्या आधी येणार आहे, कारण GLP-1 हा ॲज अ रिस्पॉन्स टू फूड, खाण्याचा रिस्पॉन्स म्हणून सिक्रेट होणार आहे.
सो त्या सगळ्या प्रोसेसच्या आधी भूक लागण्याची भावना, म्हणजे ग्रेलिन सारखा हार्मोन जे देणार आहे करेक्ट. आपल्याला, आणि मग त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर सटायटीची भावना, जे GLP-1 सारखे देणार आहेत, आणि बाकी त्याला मॉलिक्युल्स आहेत शुअर. सटायटी देणारे. तर ह्या सगळ्यांचा हा खेळ आहे की एखाद्या नाटकाच्या मंचावरती काही कलाकार यावेत, मग ते मागे जावेत, दुसरे यावेत, असं ते आपल्या ह्या दिवसभराच्या आपल्या शरीराच्या नाटकाच्या या मंचावर ते येत असतात, बरोबर. आणि मागे पुढे मागे पुढे एकमेकांना साथ देत ते आपल्या शरीराचं फंक्शनिंग चालू ठेवत असतात. तर मुळामध्ये GLP-1 हा काही त्रासदायक प्रकार नाही, आपण नॅचरली तो प्रोड्यूस करतो, पण तो किती काळ टिकावा ह्याचे आपापले काही संकेत आपल्या शरीराचे आहेत. तर त्याचं तसं दीर्घकाळ टिकणारा तो मॉलिक्युल आपल्याकडे नाही, कारण त्याला बॅलन्स आउट करणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, दुसरं असं की आपल्याला भूक लागणं, म्हणजे जसं आपल्याकडे म्हटलं जातं, आणि अनेक संस्कृतींमध्ये आपण म्हणतो की चांगली भूक लागणं हे आरोग्याचं लक्षण आहे, बरोबर? तसंच कारण कुठलाही तुम्ही प्राणी बघा की भूक व्यवस्थित लागली तर तो उठून काहीतरी करायला जातो, मग तो शिकार करायला जाईल, शेती करेल, जे काय असेल, बरोबर? आणि मग त्याला तृप्तीची भावना आली की त्याला लक्षात येतं की अच्छा, मगाशी जे मी केलं की एखादा गोल अचीव केलं मी आणि आता मला छान वाटलं त्याच्याबद्दल, मग तो म्हणतो की हां, मला परत जर छान वाटायचं असेल तर मला परत जाऊन ते बिहेवियर करायला लागेल. बरोबर. हे निसर्ग आपल्याला शिकवतोय, आणि ह्या दोन्हीकडच्या प्रोसेसेस बॅलन्स करणारे हे मॉलिक्युल्स आहेत, ते दोन्ही गरजेचे आहेत. जसं पूर्वी आपण बोललोय की हम्म. भूक लागण्याचं हॉर्मोन जसं गरजेचं आहे, तसं सटायटीचं पण गरजेचं आहे. सो त्यांचं हे हे पल्सटाईल येणं आणि जाणं मंचावरती हे गरजेचं आहे. त्यातल्या एकाच ऍक्टरनी ते तुमचा अख्खा मंच ताब्यात घेतला आणि हम्म. तिथेच तो राहिला तासन तास, तर तसं मग तुमचं नाटक पुढे चालणार नाही. तसं काहीसं तिथे होतंय. त्यामुळे निसर्ग आता काय होतं आपण बघितलं, GLP-1 ऍक्टिव्हेट झालं पाहिजे आणि खाली गेलं पाहिजे, हे नॉर्मली अपेक्षित आहे. आता आपण असं बघूया की जर मी अशा पद्धतीचे मॉलिक्युल दिले, जे आपण आता सर्व त्याची नावं बघितली, की जे माझ्या सिस्टीममध्ये येऊन, रक्तामध्ये येऊन तासन तासच नाही तर कदाचित काही दिवस सुद्धा, कारण आठवड्यात आपण एकदा ते इंजेक्शन त्याचा इफेक्ट कमी झाल्यावर परत देतोय, म्हणजे काही 6-7 दिवस त्याचा इफेक्ट राहतोय, तर मग त्याची काय काय गडबड होईल ते थोडंसं बघूया. हम्म. आणि हे आपण प्युअरली लॉजिकली बोलूया, म्हणजे याच्यात काही मी माझं मतप्रदर्शन फारसं काही करणार नाही, प्युअर लॉजिकली बोलू. आता पहिलं एक आपण बघितलं की पुढे पुढे माझा अन्न हलण्याचा जो काय आपापला एक रेट आहे, आपापला एक जो स्पीड आहे, तोच आधी मुळात कमी होणार आहे. त्यामुळे एक नॅचरली लोकांना लक्षात येईल, आणि जे अनेकांना सांगितलंही जाईल हे ड्रग देताना, की तुम्हाला नॉजिया होईल किंवा तुम्हाला ब्लोटिंग वाटेल, असं हेवी वाटेल पोटात. हे अगदी नॅचरल आहे, आपण लॉजिकली विचार करतोय. तर ते होतं, आणि हे फिलिंग जात नाही, कारण दर आठवड्याला तुम्ही हे घेणार आहात. तर ते थोडंसं बॅकग्राऊंडला हे फिलिंग राहतंच, म्हणजे जे हम्म. पेशंट रिपोर्ट करतात, म्हणजे असं नाही होणार आहे की काय पहिले 2-4 आठवडे त्रास झाला मग कमी झाला. तुम्हाला ते नॉशियाटिक फिलिंग राहणार आहे, ब्लोटिंग राहणार आहे. बरं, दुसरं असं व्हायला लागतं की मुळामध्ये कमीच खाणं चालू होतं, कारण तुम्ही खाऊच शकत नाही किंवा तुम्हाला ती भुकेची भावना नाही. हम्म. म्हणजे दिवसात तुम्ही 4-6 वेळा 8 वेळा चरत असाल तर ते हळूहळू कमीच होणार आहे. पण त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम असा व्हायला लागतो की तुमच्या शरीराला रोजच्या कामासाठी ज्या चांगल्या फॅट्सची, उत्तम प्रोटीन्सची, विटामिन्सची, ह्या सगळ्यांची जी गरज म्हणून आहे, ती भागेलच अशी काही शाश्वती देता येत नाही. इनफॅक्ट बहुतांश केसेसमध्ये ती भागणार नाही. बरोबर. म्हणजे ही मालनरिशमेंट आहे डायरेक्टली, हम्म. बरोबर? लॉजिकली आपण बोलतोय की मी सिम्पली कमी खाणार आहे. बरं, काय मी खातोय ह्याच्याबद्दल माझं शिक्षण कुठे झालेलं नाही, त्यामुळे मी जे पूर्वी जे खात होतो तेच आताही खातोय. आता फक्त माझ्या आयुष्यात एवढा एकच चेंज झालेला आहे की दर रविवारी किंवा शनिवारी उठून मी ते इंजेक्शन घेतो, एवढाच चेंज आहे. त्यामुळे मालनरिशमेंट हा मोठा धोका आहे. बरं, तिसरा प्रॉब्लेम असा आपण बघूया की अनेक लोकांनी गॉलस्टोन, म्हणजे गॉलब्लॅडरमध्ये जे स्टोन होतात इव्हेंच्युअली, त्याचा प्रॉब्लेम ऐकलेला आहे. तुम्ही अशा केसेसही बघितलेल्या आहेत जिथे ते अख्खं गॉलब्लॅडर मग काढायला लागलं. तर त्याची थोडंसं पार्श्वभूमी बघू, की जर मी म्हणजे मला जे जे मी फॅट खातोय, चांगले स्निग्ध पदार्थ जे मी सर्व खातोय, ते पचवायला मला बाईल लागतं, आणि ते बाईल माझ्या गॉल ब्लॅडरमध्ये साठवलेलं असतं. तर जर मी पुरेसं छान चांगल्या पद्धतीने, आपण पूर्वी जसं पूर्वीच्या एपिसोडमध्ये बोललोय, व्यवस्थित जर मी फॅट खात राहीन तर ते माझं बाईल पूर्ण वापरलं जातं आणि सगळं सुरळीत चालू राहतं. म्हणजे पण मी जर कमी फॅट खाल्लं, आणि म्हणूनही लो फॅट ॲडवाईस बाय द वे चुकीचं आहे, की जर मी कमी फॅट खाल्लं तर मागे हे बाईल त्या गॉलब्लॅडरमध्ये उरत राहतं, बरोबर. आणि मग त्याचे हळूहळू स्टोन्स बनत राहतात. आता ह्या लोकांमध्ये त्यांना ओव्हरऑल खाण्याची इच्छाच कमी, त्यामुळे नॅचरली त्यांचं पुरेसं फॅट आणि प्रोटीन खाणं होतच नाही. त्यामुळे परत नव्याने हा प्रॉब्लेम चालू होऊ शकतो की बा गॉलस्टोन होऊ शकतात. हे सगळं मी शक्यता म्हणूनच बोलणार आहे, म्हणजे असं काही नाही की प्रत्येकामध्ये होईल, बरोबर. पण या शक्यता आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हम्म. म्हणजे पहिली आपण बोलली की नॉशिया, ब्लोटिंग हे पोटाचे त्रास,
दुसरी म्हणजे ॲक्च्युअल मालनरिशमेंट. तुमच्या शरीराला जे हवं आहे ते मिळतच नाही, हम्म. राईट. आणि ते तुमच्या हळूहळू त्वचेवर दिसायला लागणार आहे, केसांमध्ये दिसायला लागणार आहे, तुमच्या एनर्जी लेवल्समध्ये दिसायला लागणार आहे. तिसरा आपण बोललो की गॉलस्टोन सारख्या गोष्टींचे प्रॉब्लेम हे दिसायला लागतील. अं, ह्या सगळ्यामध्ये काय होतंय ना, की हा सगळा व्ह्यू मुळामध्ये जर आपण एक फिलॉसॉफिकल पॉईंट बोलायचा झाला, तर हा सगळा डिप्रायव्हेशन बेस्ड व्ह्यू आहे. म्हणजे शरीराला मी डिप्राईव्ह करतोय, त्याच्याकडनं संसाधनं काढून घेतोय, त्याला पुरेसे रिसोर्सेस देतच नाही आहेत, म्हणजे मग तो मला बारीक होईल माझं शरीर, अशी माझी अपेक्षा आहे. हे म्हणजे एखादी कंपनी मला वाढवायची असेल, ग्रोथ करायची असेल, तर तिला पुरेसं आणि योग्य ते फंडिंग न देण्याच्या ऐवजी उलटच करण्यासारखं आहे. फंडिंगच काढून घेतलं आणि मग आपण अशी अपेक्षा करतोय की माझ्या शरीराने बरं व्हावं. म्हणजे ही जी हिलिंगची अपेक्षा आहे ही डिप्रेवेशन बेस्ड आहे अनफॉर्च्युनेटली. आणि म्हणून होणार असं आहे की शरीराला मग जे जे करायला लागतं ते नीट करू नाही शकणार. आणि मग शरीर काय करणार की तुमचा मुळातला बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे, बीएमआर सगळ्यांच्या ओळखीचा आहे, तो बीएमआर शरीर हळूहळू असा टोन डाऊन करणार, की तो म्हणाला अच्छा एवढेच एनर्जी येणार आहे, मला एवढ्यातच भागवायचं आहे, मग आता मी एक्स्ट्रानियस काही करणार नाही. आणि मग ते काही प्रोसेसेस डिप्रायोरिटाईज करणार तुमचं शरीर. ओके, म्हणजे मेटाबॉलिक रेट तुमचा कमी होणार. ह्याच्या बरोबरचा दुसरा प्रॉब्लेम, आणि हे कसे एकमेकांशी खेळतील आता तुम्हाला लक्षात येईल, की पुढचा प्रॉब्लेम आपण बोललो तर जे काही वजन कमी होणार आहे त्यात एक मोठा पोर्शन, म्हणजे समजा अशी कल्पना करा की एखाद्या व्यक्तीचे 10 किलो कमी झाले समजा 3 महिन्यात, एक एक्झाम्पल म्हणून, तर त्या 10 किलोमध्ये साधारणतः 4 किलो वजन हे तुमचं मसल मास, बोन डेन्सिटी आणि बाकी काही ह्याच्यातनं आलेलं आहे, आणि 6 किलो साधारण फॅट लॉस आहे. कारण खरं जर तुम्ही मनात स्वतःला विचाराल तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला वेट लॉस नको आहे, तुम्हाला फॅट लॉस हवा आहे. बरोबर. आता 6 किलो मला 10 पैकी फॅट लॉस मिळणार आहे, उरलेला जो काही माझा वेट लॉस आहे तो मला खरं तर नको होता. कारण मसल्स हे फार कष्टाने कमवायला लागतात किंवा बोन डेन्सिटी कष्टाने मेंटेन करायला लागतात. एका बाजूला आपण लॉन्जेव्हिटी सारख्या शब्द घेऊन त्याच्याबद्दल खूप बोलतो आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की मसल मास हा एक्सलंट प्रेडिक्टर आहे लॉन्जेव्हिटीचा. बरोबर. आणि इनफॅक्ट आपण मसल मास मेंटेन करण्यासाठी, ते वाढवत नेण्यासाठी लोकांना जे चांगले सल्ले देणार आहे ते देत आहेत. आणि इकडे आपण असे ड्रग घेणार आहोत उद्या की ज्याने माझा मसल लॉस होतोय, आणि हा मसल परत बिल्ड करायला ज्या मला सवयी शिकायला हव्या होत्या त्या मी शिकल्याच नाहीत, कारण मी आठवड्याभरात ते इंजेक्शन टोचून माझी जी काही लाईफस्टाईल चालू आहे, जीवनशैली चालू आहे, ते मी चालू ठेवली. पण मसल लॉस होणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा कधी लोकांना असं दिसायला लागतं की त्यांच्या जो काही त्यांना वेट लॉस दिसतोय, आणि बाय द वे ह्या ड्रगनी फक्त फॅट लॉस होत नाही, त्यामुळे मी आता वेट लॉसच शब्द वापरणार आहे, कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींचा लॉस होतोय. मसल मास लॉस होतोय, बोन डेन्सिटी. बरं, तो मगाशी आपण बोललो तसं की परत कमवायला अवघड आहे. आता असं बघूया की अनेक कारणांनी, म्हणजे वेट लॉस हळूहळू तेवढा मिळत नाही दर महिन्याला म्हणून असेल, किंवा हे सगळे ड्रग्स खर्चिक असतात म्हणून असेल, किंवा मानवी स्वभाव, 1 वर्ष घेतलं, 2 वर्ष घेतलं, आता ते एक सवय म्हणून, म्हणजे त्याची सुरुवातीची एक्साइटमेंट सगळी गेली, वेट लॉस हे आता तेवढा होत नाही म्हणून सुटलं. सो अशा अनेक कारणांनी साधारणतः रिसर्चर्सना असं लक्षात आलं आहे की 1.5-2 वर्षाच्या पलीकडे खूप कमी लोक, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी लोक हे ड्रग चालू ठेवतात. आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी नवीन डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आपल्याकडे खूप लॉंग टर्म डेटा खरं तर नाहीच आहे सेफ्टीचा, एफिकसीचा. पण साधारणतः 2 वर्षानंतर समजा हे ड्रग घेणं थांबवलं लोकांनी, कारणं अनेक असतील, सगळे आपल्याला आत्ता माहीत असतील असं नव्हे, तर झालेला वेट लॉस हा परत येतो, म्हणजे वेट तुमचं परत हळूहळू हळूहळू वरती यायला लागतं. मग कोणाचा महिन्याला अर्धा किलो येईल, कोणाचं थोडं जास्त येईल. आणि त्यामुळे होतंय काय की ते वेट परत येताना फॅट तर पटापटा परत येईल, कारण ह्या ड्रगचा एक इफेक्ट आपण जो बोलला पाहिजे तो असा आहे की त्याने नवीन फॅट सेल जनरेट होतात. आता हे थोडंसं गमतीशीर वाटेल तुम्हाला की एका बाजूला तू म्हणतोयस की वजन कमी होतंय, म्हणजे फॅट कमी होतंय, पण इकडे तू नवीन फॅट सेल म्हणतोय. पण आता असं लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोअर करण्यासाठी जे सेल्स असतात त्या सेल्स किती आहेत, फॅट स्टोअर करणाऱ्या पेशी किती आहेत, आणि त्या प्रत्येकामध्ये फॅट किती आहे, हे दोन थोडे वेगळे विषय आहेत. बरोबर. तर ह्या GLP-1चा एक इफेक्ट असा असतो की नवीन फॅट सेल तयार होतात. आत्ता तुम्ही जर ड्रग घेत असाल तर त्यात खूप फॅट साठले असं नव्हे, पण तुमच्याकडे नवीन आता पिशव्या आलेल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही ते ड्रग घेण्याचं थांबवाल तेव्हा त्या तुमच्याकडे सिम्पली जास्त पिशव्या आहेत अवेलेबल, मग त्याच्यामध्ये जास्त फॅट वाढण्याचं शक्यता आहे. बरोबर. म्हणजे ते वजन वरती येताना भरपूर फॅट परत येणार आहे. त्या मानाने जर तुम्हाला योग्य जीवनशैली माहीत नसेल की मसल मेंटेन कसा करायचा किंवा मसल वाढवायचा कसा,
तर तुमचा मसल त्या मानाने परत येणार नाही, किंवा बोन डेन्सिटी जी मगाशी आपण जे 4 किलो बोललो, जे मसल आणि बोन डेन्सिटी गेली, ती काय पूर्ण 4 किलो ती परत येणार नाही, बरोबर. कारण ती कष्टदायक आहे आणि त्या सवयी तुम्हाला नाही आहेत कदाचित, म्हणूनच तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये आज आहात. त्यामुळे होताना असं दिसतं आपल्याला की ते ड्रग एकदा सुटलं की वजन परत येतं. समजा अशी तुम्ही कल्पना करा की 10 किलोपैकी 7 किलो परत आलं, तर असं होऊ शकतं की जे 6 किलो फॅट गेलं होतं त्यातलं 5 किंवा ऑलमोस्ट 6 किलो परत आलं आणि मसल एखादाच किलो परत बाउन्स बॅक झाला, असं होऊ बरोबर. शकतं. बरोबर. म्हणजे तुम्हाला वाटताना असं वाटेल की ठीक आहे ना, हरकत नाही, निदान 3-4 किलो तर कमी झालं. पण असं होऊ शकतं की तुम्ही स्केलवर जर बघितलं, वजनाच्या काट्यावर बघितलं, तर तुम्ही हलके आहात, म्हणजे लायटर आहात. पण तुम्ही फॅट पर्सेंटेज म्हणून बघितलं तर फॅट पर्सेंटेज परत तिथेच आहे, किंवा कदाचित जास्तही आहे, कारण जास्तही तुम्ही आहे. मसल लॉस केलेला आहे. म्हणजे तुम्ही असं होऊ शकेल अनेकांच्या केसमध्ये की ते लायटर आहेत पण ते फॅटर आहेत. हे हम्म. तुम्हाला अजिबात नको आहे खरं तर एक व्यक्ती म्हणून, बरोबर. त्यामुळे हाही एक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की एक मोठा पॉईंट मी आत्ता मांडतोय की हा इफेक्ट ड्रग असेपर्यंत आहे आणि नंतर नाही. याचा अर्थ तो टेम्पररी आहे, कारण फाउंडेशनली आपल्या बायोलॉजीमधलं काहीही हे ड्रग घेऊन बदलणार नाही. बरोबर. बरोबर. हे म्हणजे वरवर बदल घडतोय अगदी अगदी आणि तात्पुरता. तात्पुरता आहे, टेम्पररी आहे, स्पष्ट आपण म्हणू शकतो, कारण ह्या स्टडीज आहेत. आणि हे अनेक पॉईंट जे मी मांडतोय, तर आपल्या ह्या एपिसोडच्या नोट्सच्या खाली आपण त्या सर्वांच्या स्टडीजच्या लिंक्स आपण नक्की. देणार आहोत. नक्की. तर त्यामुळे आपण हे ऑब्झर्व करून बघितलंय, मोजून बघितलंय की अच्छा, ड्रग थांबल्यानंतर माझा वेट लॉस जो काही झाला होता तो परत वेट गेन होऊन साधारणतः मी तिथेच परत येतोय, म्हणजे परत हा टेम्पररी आहे. आता हे साधारण आपण जे इफेक्ट्स बोललो ना, हे थोडेसे लॉजिकली सुरुवात करून, म्हणजे ड्रग घ्यायला लागल्यापासनं, म्हणजे पोटाचे प्रॉब्लेम बोललो, गॉलस्टोनचे बोललो, मसल लॉस बोललो, आणि मग ड्रग थांबल्यानंतर वेट परत आला, अशा पद्धतीने बोललो. हे पहिल्याच काही महिन्यात 1-2 वर्षात हे घडणार आहेत. थोडीशी चिंतेची बाब अशी आहे की ह्याच्यापेक्षा काही सिव्हिअर इफेक्ट्स आपण बघायला लागलो आहे. आणि माझा नेहमीचा जोक असा आहे की ह्याला मी साईड इफेक्ट म्हणत नाही, कारण साईड इफेक्टमध्ये थोडंसं असं आहे ना की मी मनात एक इफेक्ट धरला आहे की ह्या ड्रगचा हा इफेक्ट आहे की याने डायबिटीस मॅनेज व्हावा आणि वेट कमी व्हावं, आणि बाकीचं जे काही होतं आहे त्याला मी साईड इफेक्ट म्हणायचं. म्हणजे होतं ह्याने काय की ती जी रिस्क आहे, तो जो धोका आहे, हम्म. त्याला आपण थोडंसं कमी लेखतोय किंवा बरोबर. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतोय. त्यामुळे मी म्हणताना ह्याला सगळ्याला इफेक्टच म्हणतो, त्यामुळे साईड इफेक्ट असा मी शब्द नाही वापरत. पण एनिवे, तर होणार आहे असं की आणखी काही थोडेसे गंभीर अशा पद्धतीचे इफेक्ट्स याच्यामध्ये आहेत. त्यातला एक इफेक्ट, 1 ते 2 इफेक्ट जे मला व्यक्तिशः खूपच चिंताजनक वाटतात. त्यातला एक असा आहे की भूक लागली आणि छान पोटभर जेवलो, ही जी गोष्ट आहे ही माणसांच्याच असं नाही, प्रत्येक प्राण्याच्या इतकी खोलवर आपल्या जीवशास्त्रामध्ये, आपल्या बायोलॉजीमध्ये इतकी खोलवर रुजलेली आहे. बरोबर. आणि त्याच्याशी इतक्या गोष्टी आपल्या शरीरातल्या निगडीत आहेत की आता आपण त्या खोलवरच्या पातळीवर जाऊन आपल्या ह्या बायोलॉजीशी खेळतोय. हम्म. वी आर प्लेइंग गेम्स विथ आवर बायोलॉजी. त्यामुळे आता ह्या बाजूला जर आपण ड्रग्ज द्यायला लागलो तर खाण्याची इच्छाच कमी होणं. आता हे इथपर्यंत राहत नाही. मगाशी आपण बघितलं असं की GLP-1 हा मेंदूशी पण माझ्या बोलणार आहे आणि तो म्हणणार आहे हा नाही, भूक नाही आहे, नको आहे आत्ता मला खायला, किंवा तू सांगू नकोस कोणाला भूक लागली असं म्हणून, असं तो मेंदूशी बोलतोय. त्यामुळे होतं आहे काय की आपल्या ओव्हरऑल रिवॉर्ड सिस्टीममध्ये, आपल्या मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये अन्न मिळणं आणि ते पोटभर छान मिळणं ह्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे, आणि ते आपण काढून टाकतोय. त्यामुळे माझी ही रिवॉर्ड सिस्टीम गडबडणार आहे. त्यामुळे ते फक्त अन्नाच्या आणि भुकेच्या आणि जेवणाच्या लेवलला राहत नाही, त्याच्यामध्ये मुळामध्ये मला आनंद एक्सपिरियन्स करायचा आहे, आनंद अनुभवायचा आहे, ही जी माझी सिस्टीम आहे ना, तिलाच धक्का लागतो. हम्म. म्हणजे तुम्हाला रिसर्चमध्ये असं दिसेल की त्याला ॲनहेडोनिया असं म्हटलं जातं, हम्म. राईट. म्हणजे मला प्लेजर एक्सपिरियन्स नाही करता येत. त्यामुळे हळूहळू असं व्हायला लागतं की एका बाजूला कदाचित माझं वजन होतं आहे कमी थोडं थोडं, पण दुसऱ्या बाजूला मला माझे जे काही छंद आहेत त्याच्यात काही फारसा आता रस वाटत नाही, किंवा मी ज्या काही बाकी कामावर काही करत होतो किंवा माझ्या कुटुंबाबरोबर मी काही करत होतो, बाहेर कुठे जात होतो, तर त्यात फारसा आता रस नाही. मी सगळे जात आहेत म्हणून केवळ जातो, नेहमीचा माझा उत्साह राहिलेला नाही. हा त्याचा फार चिंताजनक मला इफेक्ट वाटतो, ॲनहेडोनिया. कारण आपल्या रिवॉर्ड सिस्टीमशी आपण खेळलो आता अनफॉर्च्युनेटली. त्याच्या जोडीला येणारा, आणि तो सुद्धा मेटा ॲनालिसिसमध्ये आता स्टडी झालेला आहे, त्यामुळे मी त्याचे थोडेसे नंबर सांगू शकतो, की त्यांनी मोठा कोहॉर्ट घेऊन, म्हणजे GLP-1 ड्रग्ज घेणारा मोठा कोहॉर्ट घेऊन त्याला सिमिलर कोहॉर्टशी कम्पेअर केलं की जे ड्रग्ज घेत नाही आहेत पण बाकी त्यांचे फॅक्टर सिमिलर आहेत. म्हणजे त्याच्यात वय असतील,
ओबेसिटीचे लेवल असेल, डायबिटीसचे लेवल असेल वगैरे वगैरे. हम्म. आणि त्यांना असं लक्षात आलं की ह्या ड्रग न घेणाऱ्या कोहॉर्टशी जर मी कम्पेअर केलं तर ड्रग घेणाऱ्या कोहॉर्टमध्ये सिरियस डिप्रेशनचं प्रमाण 3 पट किंवा त्याला आपण रिस्क म्हणूया, सिरियस डिप्रेशनची रिस्क 3 पट होती आहे, अँझायटीची रिस्क 2 पट होती आहे. मी 10% 20% म्हणत नाही हां, मी 3 पट म्हणतो आहे, बरोबर. म्हणजे ही 100 असेल तर ती 300 होणार आहे रिस्क अशा अर्थाने. सो 3 पट रिस्क सिरियस डिप्रेशनची, 2 पट रिस्क अँझायटीची आणि 2 पट रिस्क सुइसायडल बिहेवियरची. हे फार भयंकर आहे माझ्या दृष्टीने. सो हा जो मेंटल हेल्थ इफेक्ट आहे हा मोठ्या लार्ज म्हणजे मोठ्या कोहॉर्टमध्ये मेटानालिसिसमध्ये आपल्याला दिसतोय. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. तर माझ्या दृष्टीने हे इफेक्ट्स चिंताजनक आहेत. अजून आहे तिसरा एक भाग त्याच्यामध्ये, जसं आपण एनहुडिने बघितला, मेंटल हेल्थ इफेक्ट्स डायरेक्टली बघितले आणि ते एकमेकांशी ऑफकोर्स जोडलेले आहेत. तिसरा इफेक्ट असा आहे की आपल्या शरीरातल्या बाकी सिस्टीम्स मग अफेक्ट व्हायला लागतात. बरोबर. त्यातला एक नॅचरली तुमच्यापैकी ज्यांना थोडंसं यातलं आता माहिती आहे त्यांना लक्षात येईल की मगाशी मी म्हटलं तसं आपल्या गॅस्ट्रिक एम्प्टिंग रेट मी स्लो करतोय. म्हणजे माझ्या शरीराची आपापली एक रिदम आहे, माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टमची रिदम आहे, त्या रिदमलाच मी स्लो करतोय. तर काही लोकांमध्ये ते एक्स्ट्रीम त्याचा एक इफेक्ट दिसू शकतो की स्टमक पॅरालिसिस झाला, गॅस्ट्रोपॅरासिस झाला, म्हणजे मग माझी ती सिस्टीम अडकूनच बसली, मी तिला फक्त टर्न डाऊन करायला गेलो होतो, ती पूर्ण बंद झाल्यासारखी झाली. हा फार भयंकर प्रकार आहे, तो काही लोकांमध्ये दिसलेला आहे. हे दोन्ही तिन्ही इफेक्ट्स त्या मानाने रेअर आहेत, म्हणजे त्याचं प्रपोर्शन मला नीट सांगितलं पाहिजे, पण तरी त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या लेव्हलला खेळतोय तर ती व्यक्ती, त्यांचा ओव्हरऑल मेटाबॉलिक कॉन्टेक्स्ट, हेल्थचा कॉन्टेक्स्ट, त्यांचा न्यूट्रिशनल एक्सरसाइज कॉन्टेक्स्ट आणि मग त्यांचे डोसेजेस, या सगळ्याचं काय खेळ तिथे आणि चित्र तयार होईल प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे थोडंसं सांगणं कठीण आहे किंवा प्रेडिक्ट करणं कठीण आहे. तर काही लोकांमध्ये ऑलरेडी आपल्याला हा स्टमक पॅरालिसिस दिसलेला आहे, काही लोकांमध्ये आपल्याला विजन लॉस दिसलेला आहे, जे पण भयंकर आहे. तिसरा म्हणजे काही लोकांमध्ये लिव्हर फेल्युअर दिसलेलं आहे. आता हे परत मंदार गद्रेचं ओपिनियन म्हणून मी सांगत नाही आहे, हे रेकॉर्डेड केसेस आहेत आणि जसं तुम्हाला ओळखता येईल की ह्याच्याबद्दल मग त्या पेशंट्सनी येऊन लॉसूट्स आता दाखल ते करतायत. त्यामुळे हे आपल्या सर्वांच्या समोर पब्लिक डोमेनमध्ये हे घडतंय. तर हे सर्व इफेक्ट्स आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्यातले काही जरूर रेअर आहेत, काही जास्त कॉमन असणार आहेत, पण हे सर्व लॉजिकली आपण मांडू शकतोय. बघा, म्हणजे एक पटकन समरी जर द्यायची झाली तर पोटाच्या प्रॉब्लेमपासून चालू करून नॉझिया, ब्लोटिंग, गॉलस्टोन पासून चालू करून मग हळूहळू मसल मास लॉस, ड्रग थांबवलं तर वेटच परत येणे, मग ॲनहेडोनिया, मग मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स आणि मग काही केसेसमध्ये, रेअर असेल पण काही केसेसमध्ये व्हिजन लॉस, लिव्हर फेल्युअर आणि पॅरालिसिस. आता हे झाले आरोग्यावरचे इफेक्ट्स. शिवाय काही बिहेवियरल इफेक्ट्स होणार आहेत. ते असे आहेत की खरं तर मला असं कोणीतरी पाहिजे की जे माझ्याशी 40 वर्षांचं चित्र समोर घेऊन बोलेल. 4 महिन्याच्या वेट लॉसला हुरळून जाऊन मला नुसतं ते एवढं नाही बोलणार, एक लॉंग टर्म माझ्याशी कोणीतरी बोलेल असं खरं तर मला ॲडवायझर पाहिजे. त्यामुळे होतं असं की, पण अनफॉर्च्युनेटली आज आपण अशा जगात जगतोय की जिथे शॉर्टकट्स आपल्याला पाहिजेत. म्हणजे एका बाजूला मला ह्याच्या मागचं अट्रॅक्शन एक माणूस म्हणून कळू शकते की अरे 20-25-30 किलो माझं वजन वाढून बसलं आहे, 6 महिन्यांनी माझंच लग्न आहे किंवा कुठेतरी मला वेकेशनला जायचं आहे किंवा जे काही माझं मोटिवेशन असेल, किंवा कोणीतरी मला असंही सांगितलं की अरे वजन कमी कर तुझं, नाही तर बीपीची गोळी चालू करायला लागेल किंवा तुझं काय फॅटी लिव्हर आता प्रॉब्लेमॅटिक दिसतंय वगैरे वगैरे, ज्याच्याकडे आपण येऊया. तर असं काहीतरी अर्जन्सी समोर असताना मी याच्या मागे जातो आणि मी बघतो की अरे लोकांचं अमुक 3 महिन्यात इतकं वजन झालं कमी, 6 महिन्यात इतकं झालं. पण खरं तर आपण याचा लाँग टर्म म्हणून विचार केला पाहिजे. तर तो घडत नाही आहे. त्यामुळे होणार असं आहे की माझ्या शरीराची काळजी मुळात कशी घ्यायची, जीवनशैली योग्य ठेवायची म्हणजे नक्की काय करायचं हे मी न शिकल्यामुळे ते माझं काहीच बदलत नाही, तो कॉन्टेक्स्ट काहीच बदलत नाही, ती माझी बायोलॉजी ॲक्च्युली फिक्स होतच नाही. हे वरनं टेम्पररीली ते ड्रग येतं आणि ते माझ्या आयुष्यात काही 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष राहतं आणि मग निघून जातं. त्यामुळे फंडामेंटली मी काही शिकत नाही. त्यामुळे परत चित्र असं होतं की 5 वर्षानंतर नक्की काय घडणार आहे, 10 वर्षानंतर, 30 वर्षानंतर काय घडणार आहे, हे याची चर्चा ना माझ्याशी कोणी करतं ना मी हा प्रश्न विचारतो. कारण तो मी विचारू शकतो हेच मला माहीत नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा बिहेवियरल प्रॉब्लेम आहे की मुळामध्ये ज्या पिलर्सवर काम करायला पाहिजे लाईफस्टाईलच्या त्याच्यावर होत नाही. एक साधा सरळ प्रॉब्लेम अजून एक आहे जो डायरेक्टली बायोलॉजीशी रिलेटेड नाही पण जो खर्चाचा आहे. म्हणजे जर एक तुम्हाला अंदाज द्यायचा झाला तर आपण मगाशी जे सगळी मालिका बघितली या मॉलिक्युल्सची, त्याच्यात जे सेमाग्लुटाईड म्हणजे फेमस झालेले ओझेम्पिक आणि विगोवी आहेत, साधारणतः मी एक अंदाज तुम्हाला सांगतोय की महिन्याचा त्यांचा खर्च 10,000 12,000 पर्यंत असू शकतो.
कुठे थोडा कमी जास्त डोसेजेस प्रमाणे. त्याच्यानंतर आलेले टर्झेपेटाईड बेस्ड जे मॉलिक्युल्स आहेत जे मग आणखी फेमस झाले आणि जे आणखी रिसेंट आहेत, मग त्यात मोंजारो आहे, तर त्यांचा खर्च कदाचित 20-22-25 हजारापर्यंत महिन्याचा जाऊ शकतो. म्हणजे हा सरळ सरळ एक खर्चिक मामला आहे. काही ठिकाणी काही देशांमध्ये लोकांनी असं केलेलं आहे की ट्रिपला कुठेतरी वेगळ्या देशात गेलो, तिथनं ते ड्रग घेऊन आले, म्हणजे त्यांना ॲक्च्युली कोणी प्रिस्क्राईब केलेलं नव्हतं कारण त्यांच्या देशातले नियम वेगळे आहेत. अशा केसेस मी पर्सनली समोर बघितलेल्या आहेत. सो एक बिहेवियरल प्रॉब्लेम झाला की मुळामध्ये मी शिकलो काहीच नाही या सगळ्यांना. अजून एक की पैशापरी पैसा गेला, आणि मगाशी आपण सर्व जे इफेक्ट्स बोललो ते तर माझ्या शरीराला सहन करायलाच लागणार आहेत. आणि अजून एक मला फार चक्रावून टाकणारा एक इफेक्ट, आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक आलेली केस पण मी सांगणार आहे की साधारण 5 फूट उंचीच्या एक बाई माझ्याकडे आल्या मदतीसाठी, ज्यांचं वजन 80 किलोला पोचलं होतं आणि ज्यांना डायबिटीसचा पण प्रॉब्लेम होता. आता त्या मला सरळ समोर भेटून म्हणल्या की अरे मी 6 महिने यापैकी वेगळे ड्रग कॉम्बिनेशन्स घेऊन बघितली आणि अजिबात कणभरसुद्धा माझं वजन हल्लं नाही. आता हे अनेक्डोटल आहे म्हणून मी त्या मगाच्या मुख्य आपल्या लिस्टमध्ये मी याचा उल्लेख केला नाही, पण हे सांगणं जरुरी आहे की माझ्यासारख्या व्यक्तीला समोर बघताना आणि नवीन नवीन लोकांशी बोलताना त्यांचं आरोग्य अनालाइज करताना समोर दिसतंय की काही लोकांमध्ये याचा काही इफेक्टच होत नाही. म्हणजे हाही एक आहे, म्हणजे बघ हे ड्रग घेतलं तर अमुक एक वजन कमी होईलच किंवा डायबिटीस मॅनेज होईलच असं काही सांगता येत नाही. अशाही केसेस आम्ही बघतो. त्यामुळे हे एक ॲडिशनल काही प्रॉब्लेम, म्हणजे बिहेवियरल प्रॉब्लेम, काही केसेसमध्ये इफेक्टच अजिबात न येणे हा एक प्रॉब्लेम, आणि पैशापरी पैसा जातो हाही एक. कारण कधीतरी हे ड्रग घेणं लोक थांबवणार. त्याला कारण प्रॅक्टिकल कन्स्टंट्स आहेत. म्हणजे ही काही जीवनशैली होऊ शकत नाही, कारण ते काय अन्न नाही. म्हणजे ते अन्न, पाणी, हवा किंवा वस्त्र, निवारा असं काही ते नाही. ते तुम्ही आर्टिफिशियली काहीतरी बाहेरनं स्वतःला टोचून घेत आहे. बरं, त्यात अजून एक गमतीशीर पॉईंट सांगतो, कारण काही लोक तुमच्या की ज्यांना माहिती आहे की विगोवी सारख्या किंवा इव्हन ऑजेम्पिक सारख्या ड्रग्सचे ओरल फॉर्म्युलेशन्स पण आलेले आहेत तोंडाने घेण्याचे. पण त्याच्या मागची बायोलॉजी बघा किती इंटरेस्टिंग आहे. हे आहेत पेप्टाईड, तर ते आपल्या पचनसंस्थेतनं जाताना ते ब्रेकडाऊन होतात अमायनो ॲसिडमध्ये. मग त्यामुळे त्याची इफेक्टिव्हनेस कमी राहतो, म्हणून ते इंजेक्शन म्हणून घ्यायला लागतं. नाही तर कोणी असं पण विचारेल ना की अरे ते मला टोचून नाही घ्यायचं आहे, गोळी असती तर बरं झालं असतं, मग मी आणखी घेतली असती. पण ते गोळी तुम्ही घेऊ शकता, त्याचे गोळ्यांचे काही फॉर्म आलेले आहेत, पण सेमाग्लोटाईड मॉलिक्युल्स आहे. पण त्यांचं मग होतं असं की ते पंचन संस्थेमधनं जाणार असल्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी आहे, पण आहे, अवेलेबल आहे. सी काय होणार आहे ना, आपल्या सर्वांची ही इच्छा असल्यामुळे आणि पटकन वेट लॉस किंवा पटकन मला डायबिटीसवर काही इफेक्ट हवा असल्यामुळे मार्केट तुम्हाला अशा पद्धतीचे सोल्युशन देतच राहणार आहे. म्हणजे ही जी इंडस्ट्री आहे ही तुम्हाला सोल्युशन्स ऑफर करत राहणार आहे. आणि मगाशी तू आपल्या सुरुवातीच्या भागात म्हणलास तसं की ह्याच्याबद्दल योग्य ती माहिती करून घेणे आणि याचा सारासार विचार करायला शिकणे आणि थोडासा लॉंग टर्म प्रश्न विचारणे की नक्की 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी काय होणार आहे. आणि त्या इफेक्टसाठी माझ्या शरीरावर झालेल्या, म्हणजे अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली गोष्ट अशी आहे की ते माझ्या हातात आहे. म्हणजे त्याचं उत्तरदायित्व, त्याची जबाबदारी खरं तर माझी आहे. बरोबर. कारण मी उद्या ठरवू शकतो एक पेशंट म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून की बा हे ड्रग मला ॲक्सेप्ट करायचं नाही करायचं. ते काय तुम्हाला कोणी मुद्दामून देणार नाही आहे, बरोबर, किंवा आग्रह करू शकत नाही किंवा मॅन्डेटेड काही नाही याच्यामध्ये, तुम्ही जाऊन घेणार आहात. सो त्यामुळे ह्याचा सारासार विचार करावा असं माझं. बरोबर. अजून एक स्ट्रायकिंग गोष्ट आणि चिंतेची जी वाटते की प्रिस्क्राईब करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे चांगले डॉक्टर्स म्हण किंवा जे कोणी प्रॅक्टिशनर्स आहेत हे पण प्रिस्क्राईब करत आहेत. त्याचे तू मगाशी म्हणलास तसे माझ्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. तू नाही म्हणलास तर मी शेजारच्याला विचारणार आहे. सो तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा मला मेजर तुला एक प्रश्न असा विचारायचा होता की ह्याच्यात कुठे एक्झिट प्लॅन दिसत नाही. म्हणजे असं कोणी सांगत नाहीये की बाबा तुला 6 महिने हे घ्यायला लागेल, नंतर आपण हे हळूहळू कमी करू म्हणजे मग तुला त्रास होणार नाही. ऑप्शन ए. किंवा बाबा 15 इंजेक्शन घ्यायला लागतील, 16वं तू घेऊ नको बरं का, कारण हे अपाय आहेत त्याचे. तर मग हा जेव्हा एक्झिट प्लॅन तुमचा कुठल्याही ड्रगचा नाहीये त्यावेळेस मी त्याला हो कसं म्हणायचं. नाही, हा चांगला प्रश्न आहे. आणि परत एकदा एक योग्य ती माहिती, सायंटिफिक माहिती देणारा व्यक्ती एवढ्याच भूमिकेतून मी आज बोलेन. तर हा प्रश्न आपल्याही मनात आलाच पाहिजे आणि आपण थोडासा त्याचा नीट विचार केला पाहिजे. म्हणजे एका बाजूला मी असं मग ॲक्सेप्ट करणार आहे का की मला हे दर आठवड्यात आयुष्यभर घ्यायचं आहे. म्हणजे काही जण म्हणतील की ठीक आहे, माझ्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा जे काय, किंवा मला घ्यायचं आहे आणि माझी जी काय लाईफस्टाईल चालू आहे ती चालू ठेवायची. आणि हो, मी
मंगळवार मार्केटिंगचा एपिसोड ऐकला आणि मला माहिती आहे की काय काय इफेक्ट्स आहेत आणि मला ते मान्य आहेत असे निघतील. त्यांना त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य ऑफकोर्स आहे. सो कोणी म्हणतील की ठीक आहे मी सध्या तरी मी घेणार आहे, मला नाही माहिती, मी काय थांबवणार नाही 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर मी घेत राहणार, असे काही लोक असतील. दुसरे असे असतील की ते म्हणतील की मी काही काळ घेणार आहे, माझ्या मनातला असा एक्झॅक्ट प्लॅन आहे की पहिलं माझं जे काय 5-10 किलो वजन कमी होईल त्याने मला छान वाटेल, मला थोडा हुरूप येईल, थोडा नवीन एक उत्साह येईल, काहीतरी माझ्या शरीरात बदलतं आहे असं मला वाटेल आणि मग मला त्या नवीन हॅबिट्स ज्या मी म्हणतोय त्या शिकायला मला थोडंसं छान वाटेल, असं होऊ शकतं. त्यांनी त्याची कंपॅरिझन जरूर करावी आणि रिस्क बेनिफिट ॲनालिसिस करून त्यांनी तो निर्णय स्वतःसाठी घ्यावा. पण हे मला ॲक्नॉलेज केलं पाहिजे की काही लोक असं म्हणत आहेत की हां मला माहिती आहे की हे आयुष्यभर तर काही मी घेणार नाही, मी त्या पहिल्या कॅटेगरीतला नाही, मी दुसऱ्या कॅटेगरीतला आहे, मीच ठरवलं आहे की माझा हा एक्झॅक्ट प्लॅन आहे की मला 6 महिने वर्षभर घ्यायचं आहे, त्यात एक बेसिक मला प्रोग्रेस करायची आणि मग मी माझ्या हॅबिट्स त्यातलं फक्त एक ट्रॅप असा आहे, एक अडचण तिथे थोडीशी अशी आहे की आपण बोललेल्या ह्या प्रॉब्लेम्समुळे योग्य हॅबिट शिकणं हे आणखी दुपटीने अवघड होऊन जाणार आहे. म्हणजे तुमच्या इंटेन्शन किंवा विलपॉवरबद्दल मला कॉमेंट करायची नाही, ती जरी चांगली असेल तरी तुम्हाला फिजिकल इफेक्ट जे जाणवणार आहेत, म्हणजे त्यात नॉजिया ब्लोटिंगपासून ऑल द वे टू गॉलस्टोन्स आणि मसल मास लॉस आणि ॲनहर्डोनिया, हे थोडे माझ्या दृष्टीने थोडे भयंकर प्रकार आहेत. तर ते मला कमीत कमी त्रास देतील ह्याची काय गॅरंटी आहे, शाश्वती आहे? आणि मग अनेक लोक म्हणतात जेव्हा मी त्यांना म्हणतो की अरे याने मसल लॉस होणार आहे, आणि हे नोन आहे, काही माझं ओपिनियन असं नव्हे, नोन आहे. मग ते म्हणतात हां बरोबर आहे, पण मग मी पुरेसं समजा काय योग्य ते खाईन, प्रोटीन व्यवस्थित खाईन, मी मसल बिल्डिंगचे व्यायाम करेन. मग मी त्यांना हसून असं म्हणतो की ते तुम्हाला तसंही योग्य लाईफस्टाईल म्हणून शिकायचंच आहे. मग ते ड्रग घेताना फोर्सफुली शिकून म्हणजे ते काम तुम्ही डबली अवघड करून घेताय, दुपटीने अवघड करून घेताय, कारण ड्रगमुळे मुळात आधी मसल मास लॉस होतो आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे तसं की ड्रगचा विषय जरी बाजूला ठेवला तसं जसं वय आपलं 30-40-50 असं पुढे जात जातं तसं दर दशकामध्ये नॅचरली आपला मसल लॉस होत असतो, आणि हा आजच्या जगातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण टेक्निकल टर्म सार्कोपिनिया म्हणून जे म्हणतो. तर हा मसल मास लॉस हा मोठा प्रॉब्लेम, म्हणजे तो तसाही होतोय निसर्गतः, म्हणजे त्याचा ग्राफ खालीच जाणार आहे, तो आपण आणखी स्टिपली खाली आणतोय हे ड्रग घेऊन. सो मी एवढंच तुम्हाला जाणवून देतोय की तुम्ही कशाला कमिट करताय बघा, की मी तो आणखी स्टिपली खाली येणाऱ्या ग्राफला मी कॅन्सल आउट करणार किंवा मी त्याच्यावर मी मात करणार आहे, असे काही लोक असतील. तिसऱ्या प्रकारचे असे लोक आहेत आणि जे पण मला ॲक्नॉलेज केलं पाहिजे, कारण ह्यात मी माझं मत कमीत कमी आणण्याचा प्रयत्न करतोय. ते असं म्हणणार आहेत की कारण ह्या ड्रग्सचा एक इफेक्ट असा आहे की ज्याने क्रेविंग्स कमी होतात. मग गोड खाण्याची इन जनरल क्रेविंग्ज असतील म्हणा, किंवा इन जनरलच सारखं दिवसात 5-7-10 वेळा खाण्याची क्रेविंग्ज असतील, ही कमी होतात, हे माहिती आहे. मग काही लोक असं म्हणतील की माझी क्रेविंग्स कमी होतील, मग मला ह्या बाकीच्या सवयी अंगीकारायला मला सोपं पडेल. ठीक आहे, परत एकदा तेच की त्यांना माहिती आहे त्यांचं स्वातंत्र्य आहे तो निर्णय घेण्याचं. पण मी जसं दोन्ही बाजू सांगतोय प्रत्येक पॉईंटच्या, तसं ह्याचीही सांगतो की जसं मगाशी आपण बोललो की ते ड्रग घेणं थांबवल्यानंतर वजन परत येतं, तसंच हे ड्रग थांबवल्यानंतर क्रेविंग्ज ऑलमोस्ट त्याच लेवलला परत येतात. कारण मुळामध्ये ज्या प्रकारच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही जगताय ती बदललेली नाही, म्हणजे तुमच्या क्रेविंगचा जो मूळ उगम आहे तो काही बदललेला नाही. त्यामुळे ती ड्रग एकदा घेणं थांबलं की तुमचं क्रेविंग्ज परत येणार आहेत. पण टेम्पररीली हो, हे आपल्याला माहिती आहे की ह्या ड्रग्समुळे क्रेविंग्स कमी होतात, ती थोडीशी आर्टिफिशियली कमी होतात. आणि मगाशी मी जो फिलॉसॉफिकल पॉईंट मांडला तो परत मांडतो की आपण हे थोडंसं शरीराला गंडवतोय की बघ तुला भूकच नाही लागत आहे, तू आता खात नाही आहेस, म्हणजे हे थोडं गंडवणं आहे, आणि हे डिप्रायवेशन बेस्ड गंडवणं आहे. म्हणजे मी गंडवून त्याला सुंदर छान खायला देतो असं पण नाही आहे. म्हणजे मी एका बाजूने त्याला भुलवतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याला बिचारायला योग्य ते पोषण जे त्याला लागतं रोजच्या फंक्शनिंगला ते मी त्याला देतच नाही आहे शरीराला माझ्या. आणि मग अशी अपेक्षा करतोय की मी जेव्हा 2 वर्षानंतर इकडनं बाहेर येईन तेव्हा मी हेल्दियर व्हर्जन माझं बाहेर येईल अशी मी अपेक्षा करतोय, जे मला संयुक्तिक वाटत नाही. सो अशा काही वेगळ्या प्रकारचे लोक असेल. सो एक्झिट प्लॅनकडे मी असं साधारण बघतो ह्या तुकड्यांमध्ये, की काही जण असतील जे म्हणतील मी घेईन वर्षानुवर्ष, किंवा 5 वर्षानंतर सायन्स आणखी पुढे जाईल, मग आणखी भारी तू म्हणतोयस त्यातले काही साईड इफेक्ट न असणारे ड्रग असतील. मग त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आत्ता काही ट्रायल्स ड्रग्सच्या चालू आहेत. त्याच्यामध्ये एक रेटाट्रोट्राईड म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मगाशी जसं आपण बोललो की GLP-1 हा मॉलिक्यूल मेनली वापरलेले पूर्वीचे ड्रग होते. मग टर्झेपिटाईडमध्ये त्यांनी GLP बरोबर आणखी एक JIP म्हणून वापरलेला आहे. म्हणजे 2-2 आता ड्युअल ॲगोनिस्ट किंवा ट्रिपल ॲगोनिस्ट असे चालू केले. सो टर्झेपिटाईडमध्ये आणि आता ह्या
ट्रायल चालू असलेल्या काही मॉलिक्युल्समध्ये नॉशिया थोडं कमी होणं वगैरे अशा काही गोष्टी त्यांनी अचीव ते करतायत. पण हे थोडंसं मला काय वाटतं माहिती आहे का, आपण हे असं म्हणजे आभाळाला ठिगणं लावण्याचं काम आहे. म्हणजे जिथे आभाळच फाटलं आहे माझ्या त्या अर्थाने, राईट, तर त्याला अशी ही ठिकाणं लावून काही खरं तर हे लॉंग टर्म सोल्युशन माझ्या दृष्टीने नाही. नाहीये. पण त्याला काय म्हणूया, एक केमिकल्स बनवू शकणं लॅबोरेटरीमध्ये हे जे एक माणसांचं स्किल आहे, त्याच्यामध्ये लोक हे करत राहणार आहेत. कारण त्यांना समोर दिसतंय की हे ड्रग घेतल्यानंतर असा त्रास होता, अच्छा असा त्रास होतो का, मग ते सोडवण्यासाठी ही आयडिया, मग त्याने हा त्रास झाला मग ती सोडवण्यासाठी ही दुसरी आयडिया. तर ह्या चक्रातनं बाहेर येण्याचा मार्ग मला काही दिसत नाही. म्हणजे थोडीशी मग आपली ती अभिमन्यूसारखी अवस्था होणार आहे की आपण त्या चक्रव्यूहात शिरणार तर आहोत, पण बाहेर कसं पडायचं. तू बरोबर म्हणलास की एक्झिट प्लॅन नक्की याला काय आहे आणि त्याचा सारासार विचार आपण करतोय का, हा प्रश्न ज्याच्या त्याने विचारायचा आहे. मी केवळ त्याची माहिती देऊ शकतो. सो क्रेविंग्स तेवढ्यापुरती कमी होतात का ड्रग घेताना? होतात. वजन तेवढ्यापुरतं खाली येतं का? येतं. पण तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुमचं होरायझन काय. जसं आपण पैसे इन्व्हेस्ट करताना विचारतो ना की मी आत्ता अमुक एक माझे काय हे लाखभर रुपये असतील तर मी आत्ता काय होरायझनची गोष्ट करतोय, मी 6 महिन्यात त्याचं काय करू शकेन ह्याची गोष्ट करतोय का मला 10 वर्षानंतर काहीतरी त्याचं इंटरेस्टिंग हवं आहे करून, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला तुमचे ॲडवायझर सल्ला देतील. तसंच इथे मी ते होरायझन पण माझं लक्षात घेतलं पाहिजे की मी नक्की कुठल्या टाईम पिरियडबद्दल बोलतोय. आणि ते जर केलं तर तुम्ही याचा चांगल्या पद्धतीने विचार करू शकाल, त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू शकाल आणि योग्य ती मदत तुम्हाला मिळू शकेल. मंदार, मगाशी तू एक जाता जाता केस स्टडी थोडीशी सांगितलीस की त्यांचं वजन कमी होत नव्हतं ड्रग्ज घेऊन सुद्धा. हे जे ड्रग्ज आपण आता एपिसोडभर बोलतोय, तर त्याचं काउंटर मग आता ह्याचं सोल्युशन काय? म्हणजे ड्रग्ज घ्यायचे नाहीत पण जाड तर मी आहे, किंवा माझं डायबिटीस कंट्रोल तर होत नाही, किंवा माझे लाईफस्टाईल डिसिजेस मला आहेत, बरोबर. बीपीची गोळी चालू झाली आहे और वॉट एव्हर, तर हे त्याला सोल्युशन तर पाहिजे काहीतरी. तर त्याच्याकडे अप्रोच कसा केला पाहिजे, म्हणजे की जी तू म्हणतोयस की जी चांगली सवय लावणं गरजेचं आहे आपल्याला, किंवा चांगल्या सवयी फॉलो करणं गरजेचं आहे, तर त्याचं थोडंसं थोडक्यात आम्हाला सांग की ह्याच्याकडे अप्रोच कसा असला पाहिजे. बरोबर. तर त्यातला एक कळीचा मुद्दा असा आहे की ह्या आजारांना जसं आपण स्पष्टपणे म्हणतोय की हे जीवनशैलीचे आजार आहेत, म्हणजे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत. त्या नावामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे की ते जर ते जिथून उगवून आले तिथे जाऊन आपण जर अटॅक केला त्या रूट कॉजवर, तर ते निघून जातात. आणि हे काही फक्त मी म्हणत नाही, माझ्या आधी 30-40 वर्ष लोक म्हणत आहेत, अजूनही म्हणत राहतील. आणि आम्ही हे काम समोर लोकांबरोबर करतो. म्हणजे हे काही थिअरिटिकल नाही, हे प्रॅक्टिकल अप्लाइड काम आहे. सो आता म्हणजे अर्थ काय की लाईफस्टाईल दुरुस्त करायची म्हणजे काय, तर आपल्याला आधी हे लक्षात घ्यायला लागतं की माझ्या शरीरामध्ये ह्या प्रक्रिया का घडत आहेत. म्हणजे अगदी एखादा मनुष्य मला विचारेल की अरे पण माझं शरीर मुळात आधी फॅट स्टोअरच का करतंय, मला सांग, मला नकोच आहे असं. म्हटलं बरोबर आहे, कारण आपलं शरीर कशा पद्धतीने काम करतं मुळामध्ये ॲज डिझाईन्ड, बरोबर, म्हणजे फॅक्टरी सेटिंग आपल्या शरीराचं काय आहे हे जर आपण समजावून घेतलं आणि त्याच्या मी थोडंसं जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर मला असं लक्षात येतं की रोग असणं ही ॲक्च्युली त्याची नैसर्गिक अवस्था नाहीच आहे. म्हणजे आपण अनेक ठिकाणी असं मान्य करून घेतलं आहे की अरे आता काय 40शी आली म्हणून, किंवा अमुक काय खूप स्ट्रेस आहे म्हणून आता नाही, हे आता होणार, म्हणजे माझ्या शरीराला हे होणार, असं आपण एक थोडंसं मान्य करून घेतलं आहे, राईट. म्हणजे आपण आपलाच बार आरोग्याचा किती लो ठेवला आहे बघा, की हो अरे हां आता काय 40शी उलटली, आता आहेत 1-2 गोळ्या मला, किंवा निघालं आहे माझं फॅटी लिव्हर आहे मला, वगैरे वगैरे. तर मी तुम्हाला असं म्हणतो आहे की बाय डिफॉल्ट खरं तर असं चित्र नाही. म्हणजे हे आपल्याला मिळालेली सिस्टीम आहे, त्याची काळजी कशी घ्यायची हे जर आपण शिकू शकलो तर हे रोग निघून जातात. त्याचं एक गमतीशीर उदाहरण मी अनेकदा लोकांना देतो की समजा मी तुम्हाला उद्या वटवा गुळ सांभाळायला दिलं घरी, तर तुम्ही सकाळी 6ला उठताना त्याला उठवाल का? तुम्ही नाही उठवणार, कारण तुम्हाला माहिती आहे की ती त्याची बायोलॉजी नाही. तुम्ही त्याला झोपू द्याल दिवसा, तुम्ही त्याच्याशी खेळ नाही करणार, कारण नाही तर तो आजारी पडेल तुम्हाला माहिती आहे. किंवा तुम्हाला मी काहीतरी एखादं झाडाचं रोप दिलं सांभाळायला, तर त्याला अंधाऱ्या खोलीत कुठेतरी ठेवलं, पाण्याऐवजी तेलच घातलं वगैरे, असले काही उद्योग तुम्ही करणार नाही. सो हे जितक्या स्पष्टपणे तुम्हाला माहिती आहे तितक्या स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला माणसाची पण बायोलॉजी समजून घेता येऊ शकते. निदान त्यातली 98-99% जी आहे ती व्यक्तीनी काही ना काही फरक पडेल, मान्य आहे मला. पण तो फरक 80% नाही, तो फरक कदाचित 2-5% असेल जास्त. बरोबर. तर ती जी मुळातली आपल्या सर्वांची शरीराची रचना आहे, त्यातल्या प्रक्रिया आहेत आणि ते काही गोष्टी का करत आहे. म्हणजे फॅटी लिव्हर आहे तर बाबा माझ्या लिव्हरमध्ये फॅट अक्युम्युलेशन झालं आहे, तर माझा लिव्हर काय करायचा प्रयत्न करत आहे म्हणून ते तसं करत आहे. मग त्याच्या मागे जर मी काम केलं तर ते सोडून देतं फॅट, आणि आम्ही करतो ना फॅटी लिव्हर रिव्हर्सल आम्ही करतो. सो आपल्याला हे थोडंसं लक्षात घ्यावं. तर त्यामुळे त्याचं साधं एका वाक्यातलं उत्तर एवढंच आहे की आपल्या फाउंडेशनल बायोलॉजीपासून आपण दूर आलो आहे खूप,
त्याच्या निदान 4 पावलं तरी तुम्ही त्याच्याकडे त्याच्या दिशेने टाकलीत तर तुम्ही बरे होऊ शकता. आणि आम्ही हे बघतो करून. आणि हा प्रश्न किंवा हा जो तू सांगताना बऱ्याचदा ह्याचा उल्लेख करतोय जे की मला अंडरलाईन करावं असं वाटतंय की अनेक जेव्हा लोक म्हणतायत की मला समजा डायबिटीज आहे तर ते का ते होतंय हा प्रश्न जनरली लोक विचारत नाहीयेत किंवा तो प्रश्न तुला जर विचारला लोकांनी तर त्याचं तुझ्याकडे उत्तर आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा अप्रोच ठरणार आहे. बरोबर. नाहीतर आत्ता जसं तू म्हणतोयस तसं की बेसिक तू कोणाला तरी विचारलं की बाबा डायबिटीज झालाय तर काय करू, तर प्रत्येकाकडे उत्तरं आहेत की बाबा गोड कमी खा, भात कमी खा, चालायला लाग, एक्स वाय झेड. पण यानी गोळी सुटते का तर नाही. तर त्यामुळे त्या अप्रोच कडे तुझं जात आहे. तर आता ह्याच्यात काही इंटरेस्टिंग केस स्टडीज तू सांगू शकतोस का? बरोबर. तर आता त्याचं 2 भागात साधारण उत्तर देतो. एक जसं आपण ह्या GLP-1शी जर मी जोडून घेतलं तर मला नॅचरली असं सांगायला आवडेल की मग तुम्ही नैसर्गिकरित्या काय करू शकाल तुमच्या GLP-1साठी. बरोबर. तर आपल्या शरीरामध्ये ते प्रोड्यूस होतच आहे. कारण आपल्या शरीराला योग्य ते जर मी खाल्लं तर भूक भागल्याची जी भावना आहे, एक तृप्तीची भावना आहे, सटायटी जी आहे ती निर्माण होणं हे अत्यंत नॅचरल आहे. त्याचं मेकॅनिझम आपल्याकडे आहे. राईट. असे जगात लोक असतील की त्यांचं ते मेकॅनिझम कुठेतरी गडबडलं आहे, त्याच्यावर मग वेगळं जाऊन काम करायला लागेल. पण बहुतांश लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल आपण आज बोलतोय जीवनशैलीच्या आजाराचे जे लोक आहेत की अर्थार्थी त्यांच्या ह्या शरीराच्या मशिनरीमध्ये काही स्ट्रक्चरली बिघड झालेलं नाही, ते जीवनशैलीमुळे उद्भवलेलं आहे आणि तो परत परतवता येतो, म्हणजे त्या अर्थाने रिव्हर्सिबल आहे. तर होईल असं की एक साधं बघा, नॅचरली आपण काय करू शकतो की जर मला सटायटीची भावना हवी असेल तर मी शरीराला पुरेशी नरिशमेंट जर मी देऊ शकलो, म्हणजे मी कमी खायचं नाही आणि शिवाय पोटभर योग्य खायचं. पण कमी खाऊन काय होणार की शरीर स्ट्रेसमध्ये राहणार की अरे मला पाहिजेत ते रिसोर्सेस आले नाहीत, मग माझं एक्सपेन्स मला कमी ठेवायला लागेल. समजा मला 2 महिने पगारच आला नाही तर मी जसं घरात करीन तसं, जे अगदी इसेन्शियल तेवढं मी चालू ठेवेन, बाकी फापट पसाना मी खर्च बंद करीन तसं. बरं, ते शरीर मला काही विचारून करत नाही, ते काय डिप्रायोरिटाईज करेल मला नाही माहिती. त्यामुळे कमी खाणं अपेक्षित नाही. आणि दुसरं म्हणजे योग्य अशा पद्धतीने खाल्लं पाहिजे. त्याचं एक उदाहरण देतो की आपल्याला माहिती आहे असं आपले जे 3 मॅक्रोज आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यात आपल्या शरीरामध्ये त्या अर्थाने कार्बोहायड्रेट्सनी बनलेलं काही नाही. जे काही सर्व बनलं आहे ते फॅट्स प्रोटीन्सनी बनलेलं आहे. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स त्या अर्थाने नॉन इसेन्शियल आहेत. म्हणजे ते काही झिरोच खाल्ले पाहिजे असं काही माझं म्हणणं नाही, पण आपण पूर्वी जसं बोललो आहे तसं की पुरेसे स्निग्ध पदार्थ म्हणजे पुरेसे फॅट्स, मग प्रोटीन्स मॉडरेटली, आणि मग लो कार्बोहायड्रेट्स म्हणजे कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, हा आपला फाउंडेशनल पॅटर्न आहे. आणि त्याचा लॉजिक आपण वेगळा एका आपल्या एपिसोडमध्ये दिलेला आहे. तर ही बायोलॉजी कशी एकत्र आता येते बघा, आता GLP-1ची चर्चा करताना, की ह्या जे फॅट आणि प्रोटीन हे दोघं आहेत ना, त्यांना आपापले सटायटी हॉर्मोन्स आहेत. म्हणजे हे ॲक्सिडेंटल नाही आहे बघा, ही बायोलॉजी सर्व बाजूनी अशी कडेकोट सुंदर आहे. कार्बोहायड्रेट्सला आपला सटायटी हॉर्मोन नाही. म्हणजे जणू काही तुमचं शरीर लक्ष ठेवतंय की बा फॅट प्रोटीन पुरेसे आले का, मेंदूला सांगा की सटायटी आली. कार्बोहायड्रेटची सटायटी मग कशी येते सांगा? कार्बोहायड्रेट सटायटी तेव्हा येते जेव्हा तुम्ही पोटभर, म्हणजे पोटाची पिशवी भरून जेव्हा खाता कार्बोहायड्रेट्स, जेव्हा ते त्या तुमच्या पोटाच्या पिशवीच्या भिंतीला, वॉल्सना ते स्ट्रेच करायला लागतं, तेव्हा मग मेंदू फिजिकली त्याला लक्षात येतं की आता ही पिशवीच भरली, आता मला थांबलं पाहिजे. म्हणजे कार्बोहायड्रेटची सटायटी ही प्युअरली व्हॉल्यूमनी येणार आहे. प्रोटीन फॅटची सटायटी ही क्वालिटीमुळे येणार आहे. म्हणजे हे साधी गोष्ट तुम्ही एक करू शकता की न लाजता पोट भरेपर्यंत बहुतांश 80-90% तुमच्या प्लेटवर जर फॅट प्रोटीनचे सोर्सेस असतील, राईट, आणि निसर्ग आपल्याला ते एकत्रच देतो, आणि कार्बोहायड्रेट्स तुलनेने कमी असतील, तर तुम्हाला उत्तम सटायटी येईल. आणि तुम्हाला वाटताना असं वाटेल की मला आता 4-6 तास भूक लागणार नाही आहे, म्हणजे कारण तो एक्सपिरियन्स तुम्हाला येईल जर तुम्ही असं खाऊन बघितलं तर. आणि हेच जर तुम्ही उलटं खाऊन बघितलं तर कार्बोहायड्रेटची सटायटी व्हॉल्यूममुळे आलेली असल्यामुळे त्याला केमिकल मेसेजिंग तुम्ही लिव्हरेजच केलं नाही, थोडं घाबरून फॅट प्रोटीन खाल्लं, कारण आपल्याला असं अनेकदा चुकीचं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचं काय होईल की तुम्हाला दर 3 तासांनी ते अन्न पुढे गेल्यानंतर भूक लागत राहील. म्हणजे हा एक साधी नॅचरल गोष्ट तुम्ही करू शकता, राईट. त्यामुळे नरिशमेंटचा व्ह्यू घेणं महत्त्वाचं आहे, डिप्रायवेशनचा नाही. एक कारण तुमच्या शरीराचे हे जे त्याला आपण पल्सटाईल बिहेवियर म्हणतो ह्या सगळ्या हॉर्मोन्सचं, की ते भूक लागणं आणि मग सटायटी आणि सगळं अपेक्षित आहे शरीराला. म्हणजे पुरेसं मी व्यवस्थित जर खाल्लं आणि योग्य खाल्लं तर मी शरीराला अनेक तास सोडून देऊ शकतो. ते मला सारखं खाणं मागायला जात नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा विलपॉवरचा इश्यू नाही. तुम्हाला जर कमी खायचंच नसेल तर ह्याच्यामध्ये विलपॉवर कुठून आली? नाही लागणार विलपॉवर. योग्य जर खायला शिकलात तर शरीराला नरिशमेंट पण मिळेल,
तुम्हाला तुमचा मेंदू दिवसात 8 वेळा खायला पण सांगणार नाही, आणि जेव्हा परत भूक लागेल तेव्हा परत खा. असा त्यात सुंदर त्याचा मार्ग आहे. दुसरा एक गमतीशीर मार्ग असा आहे, आणि मला माहिती आहे की तुझ्या ह्या चॅनलवर झोपेशी रिलेटेड तू फार छान एपिसोड्स केलेस. तर झोपेचा अजून एक इफेक्ट जो आता ह्या आपण जीएलपीच्या विषयाशी जोडून घेऊया, की झोप जर कमी झाली किंवा डिस्टर्ब झाली तर जीएलपीचं फंक्शन चांगलं होत नाही. बरोबर. म्हणजे त्यामुळे असं होतं की तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, आणि बहुतेक तुमच्या त्या एपिसोडमध्ये तुम्ही ते कव्हर केलं होतं, की झोप जर डिस्टर्ब असेल, कमी असेल, तर दुसऱ्या दिवशी उठून जास्त वेळा खाखा होते. हो. बरोबर. तर त्याचं सरळ सरळ कारण एका वेगळ्या पद्धतीने आता मी सांगतोय, की किंवा वेगळ्या भाषेत सांगतोय, की तुमचं JLP-1चं फंक्शनिंगच नॅचरल जे फंक्शनिंग आहे ते अफेक्ट होतं जर झोप योग्य मिळालं नाही तर. तर असे काही साधे मार्ग नॅचरली तुम्हाला मदत करतील फंक्शनिंग हे योग्य ठेवण्यासाठी. म्हणजे मला ऑलमोस्ट असं म्हणायचं आहे की एक अत्यंत शहाणी स्मार्ट अशी सिस्टीम आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. तिला माहिती आहे ती काय करते. तुम्हाला फक्त इनपुट साईड कंट्रोल करायची आहे, आउटपुट ती बघून घेईल. म्हणजे आम्ही लोकांबरोबर जेव्हा काम करतो, आणि मग त्या केस स्टडीकडे मी येणार आहे जी तू म्हणतोयस, की आम्ही इनपुट साईड कंट्रोल करतो. काय रेटनी ते फॅट लॉस होईल, काय रेटनी किती महिन्यात तो डायबिटीस किंवा फॅटी लिव्हर जाईल, हे ती बॉडी बघून घेते त्या अर्थाने. म्हणजे बरोबर. त्याची मला चिंता करायला लागत नाही. बरं, दुसरं असं की फाउंडेशनल बायोलॉजीचे ते नियम असल्यामुळे ज्याला तो रोग प्रिव्हेंट करायचा आहे, प्रिव्हेन्शन मोडमध्ये जो आहे, टाळायचा आहे त्याच्यासाठी, आणि रोग परतवणाऱ्यासाठी म्हणजे रिव्हर्सलवर जो आमच्याबरोबर काम करतो आहे त्यांच्यासाठी अर्थार्थी मार्ग तोच आहे. त्यामुळे मला आज जर समजा माझं उदाहरण पर्सनली घेतलं तर मला आत्ता कुठला त्यातला रोग नाही, पण मी तीच लाईफस्टाईल जगतो कारण मला माहिती आहे की टाळायचा मार्ग तोच आहे. त्यामुळे जे मी सांगतो लोकांना तीच मी पण जगतो आणि माझ्या घरी तीच अवलंबतो. तर आता त्या केस स्टडीकडे येतो की ड्रग्ज न घेता मग आम्ही लोकांची वजनं चांगल्या पद्धतीने कमी करतो, कमी न खाता. म्हणजे पूर्वी त्यांनी वजनं कमी केलेली असतात तेव्हा उपासमार करून कमी केले असतात. म्हणजे लिटरली माझ्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत ज्यांनी मला समोर बसून सांगितले की मला पूर्वी कोणीतरी डाएट दिलं होतं ज्याच्यात रोजचं अर्धा किलो सॅलड होतं. म्हणजे मी चक्रावलं होतं ते ऐकून. तर हे डिप्रायव्हेशन आहे. तसं काहीच न करता जर मी योग्य पद्धतीने नरिशमेंट जर देऊ शकलो तर बॉडी शांत होणार आहे. आणि आपण पूर्वीच्या एपिसोड्समध्ये जसं बोललो आहे की त्या झाडावरनं आपण खाली येणार म्हणजे काय होणार आहे की तुमच्या इन्सुलिन लेवल शांत होणार, तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स शांत होणार. म्हणजे त्या रूट कॉजवर तुम्ही काम करतायत. त्या झाडापासून खाली येऊन तुम्ही जेव्हा बाजूला जाता तेव्हा ज्या ज्या फांद्यांना हात लागलेले असतील, मग ते डायबिटीसची फांदी असेल, ओबेसिटीची असेल, फॅटी लिव्हरची, ते हात हळूहळू सुटतात आणि तुम्ही मागे येता. त्याच्यासाठी कमी खाण्याची गरज नाही, योग्य खाण्याची गरज. तर एक उत्तम केस सांगायला आवडेल. साधारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही काम करायला त्यांच्यावर चालू केलं. 59 वर्षाच्या महिला माझ्याकडे आल्या, पेशाने त्या शिक्षिका आहेत. त्यांचं वजन माझ्याकडे ते आलं तेव्हा साधारण 113 किलो होतं. बरं, म्हणजे जवळपास मी 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. आणि त्यांना मी हे सर्व बायोलॉजी समजावून सांगितली, त्यांना ते लक्षात आलं. बरं, झालं असं होतं की त्या वजनामुळे म्हणा आणि त्यांना घोट्याला एक दुखापत झाली होती म्हणून फारसा व्यायाम करणं त्यांना सुरुवातीला तर शक्यच नव्हतं. म्हणजे त्यातल्या त्या आपण तलावामध्ये म्हणजे पोहण्याच्या तलावामध्ये चालण्याचा जो व्यायाम देतात तेवढाच ते फक्त करू शकत होते. तर अशा व्यक्तीला आता योग्य ती लाईफस्टाईल अवलंबल्यानंतर आम्ही त्यांचे 6 महिने, 12 महिने, 15 महिने असे अनेक रिव्ह्यूज घेतले. तर साधारण एक 15 महिन्याचा जो रिव्ह्यू आम्ही घेतला म्हणजे इनफ लॉंग टर्म तो सांगतो की त्या 1.25 वर्षाच्या रिव्ह्यूला आम्हाला त्यांचा डायबिटीसचे नंबर्स पूर्ण नॉर्मलाइज झालेले होते. त्यांचा खूप सिव्हिअर नव्हता डायबिटीस. त्यांचा मुख्य प्रॉब्लेम हा थायरॉईड आणि वेट गेन हा 2 होता. मला सांगायला आवडेल की त्या 15 महिन्यामध्ये त्यांचं 25 किलो वजन कमी झालं. बरं, हे दर महिन्यात सेम झालं नाही. बरोबर. म्हणजे ते काय असं लिनियर नव्हतं. म्हणजे 15 महिने आणि मग 25 किलो तर मग महिन्याला इतके असं नव्हतं ते. काही काही महिन्यात त्यांचं वजन हल्लं पण नाही. बरं, ह्या 15 महिन्यामध्ये त्यांच्या घरी एक फॅमिली इमर्जन्सी झाली. मग ते काहीतरी त्यांच्या घरी किचनचं काहीतरी काम निघालं, मग महिनाभर त्यांना स्वयंपाकघर अवेलेबल नव्हतं वगैरे, अशा गमती झाल्या. तर ते सगळं करूनसुद्धा म्हणजे मी तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या कोणाच्याही रिअलिस्टिक लाईफमध्ये हे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्या काही सगळ्या आपल्या हातात नसतात. तरी देखील 15 महिन्याचा जर मी ग्राफ बघितला तर 25 किलो इतका दणदणीत वेट लॉस त्यांचा कुठलेही ड्रग्ज न घेता आणि कुठलेही प्रॉडक्ट पावडरी न घेता झाला. आणि आता त्या मला फोनवर सांगतात की आता मला ही लाईफस्टाईल म्हणून मी आता जगते. अजूनही त्यांना करायचं आहे. आता ते 88 किलोला आहेत, अजूनही त्यांचा वेट लॉस होणं अपेक्षित आहे, पण तो शांतपणे होत राहिला त्यांना माहिती आहे. बरोबर. तर अशी पूर्ण टर्नअराऊंडची केस आम्ही बघतो. अजून एक सांगायला आवडेल. आता त्यांच्यापेक्षा आता ह्या 59 वर्षाच्या आहेत, थोड्या 39 वर्षाचा व्यक्ती माझ्याकडे आला होता, साधारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर तो माझ्याकडे आला तेव्हा 94 किलोचा होता. त्याच्या आधी पूर्वी तो 103, 104 किलोला हात लावून खाली आला होता वगैरे वगैरे. तर त्याला 2 गोळ्या पण चालू होत्या. म्हणजे ओबेसिटीचा प्रॉब्लेम तो होताच, हाय ब्लड प्रेशरची गोळी चालू होती आणि डायबिटीसची गोळी चालू होती. तर आमच्या कामामध्ये पहिल्या 3च महिन्यात त्याच्या दोन्ही गोळ्या 3 महिन्याच्या आतच म्हणजे
त्यांच्या डॉक्टरांनी मान्य केलं होतं की या व्यक्तीला आता गरज नाही, जे मगाशी मी थर्ड पार्टी ऑडिट म्हटलं तसं. बरोबर. तर त्यांनी मान्य केलं की हो, याला काही गरज नाही, गोळ्या आपण बंद करू. आणि तो 94 किलोवरनं 72 किलोला आला. आणि त्याने मला, आम्ही जेव्हा काम करायला चालू केलं तेव्हा 1 वर्षानंतर मुद्दाम असा फोन केला होता की अरे, मी तुझ्याकडे 1 वर्षापूर्वी जेव्हा आलो तेव्हा 5 मजली बिल्डिंगच्या खाली मी थांबायचो, समजा लिफ्ट बंद असेल तर, की हे 5 मजले तर मी नाही चढत. आणि त्याने मला मुद्दाम सांगायला फोन केला की आज मी साधारण वर्षभरानंतर माझ्या बिल्डिंगमध्ये 100 मजले चढण्या उतरण्याचा पराक्रम, म्हणजे एक व्यायाम म्हणून मी केला साधारण 45 मिनिटात. काय त्याची 12 मजली बिल्डिंग आहे काहीतरी, तर ती 8 वेळा जाऊन आणि मग वर परत 4 मजली. असा त्याने व्यायाम तो करू शकला एकाच वर्षाच्या फरकाने, कारण तो चांगला 20-22 किलोने खालेला होता. म्हणायचा अर्थ असा की हे डिप्रायव्हेशननी होणार नाही, हे कॅलरी काउंटिंगनी होणार नाही, हे ड्रग्ज घेऊन नाही होणार. म्हणजे हा जो नवीन उत्साह, त्याला आता नवीन त्याने गोल स्वतःसाठी ठरवलं की आता मला एकदम फ्लॅट स्टमक पाहिजे, आता मला मसल मास उत्तम पाहिजे. मग त्याने नवीन व्यायामाच्या सवयी चालू केल्या ज्या पूर्वी नव्हत्या. पूर्वी बाय द वे तो रोज 10,000 स्टेप पण चालत होता, तरी देखील वजन हालत नव्हतं किंवा डायबिटीसला काही होत नव्हतं. मग अशी जसं आपण बोललो की मॉर्निंग वॉकवर चालू केला, पण त्याने होत काहीच नाही. तर जेव्हा असं फंडामेंटली आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला समोर दिसतं की हे नॅचरली करणं शक्य आहे. आणि मग होतं काय की त्या रोगांच्या झाडांच्या ज्या फांद्या आपण बोललो त्यात 1-2च फांद्यांची ही चर्चा न होत राहता ॲक्च्युली आपण पूर्ण मोठ्या चित्राची चर्चा करतो. कारण ह्या ड्रगमुळे असं नाही होणार आहे की तुम्ही त्या झाडावरनं खाली येऊन बाजूला जाणार आहे. म्हणजे पार्शली याल, कदाचित नाही, आणि ड्रग थांबवल्यावर परत जाल. त्यामुळे होणार काय की जितकी जास्त वर्ष तुम्ही त्या झाडावर आहात तितक्यात जास्त रिस्क आहे की बाजूच्या फांद्यांना तुमचे हात लागतील. म्हणजे तुम्ही खूप वर्ष जर ओव्हरवेट राहिलात किंवा डायबेटिक राहिलात तर तुम्हाला शेजारीच फॅटी लिव्हरची फांदी आहे, तिथेच शेजारी हार्ट डिसीजची फांदी आहे, तिथेच शेजारी किडनी डिसीज आहे, किंवा नंतर उतार वयात होणारा अल्झायमर्स आहे, तो त्याच झाडावर आहे. त्यामुळे आपलं खरं काम हे फक्त त्या ब्रांचची चिंता न करता किंवा चर्चा न करता किंवा त्याच्यावर फक्त तात्पुरते आणि असे उपाय न करता, ह्या सगळ्या गट आहे हा रोगांचा, त्या गटापासूनच बाजूला, म्हणजे ज्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो, त्या सिंड्रोमपासून टोटली बाजूला येणं हे खरं काम आहे. आणि म्हणून ते काम आम्हाला फार फुलफिलिंग वाटतं, कारण आम्ही आमच्या डोळ्यासमोर लोकांना बदलताना बघतो. आणि कमी न खाता, कुठलेही प्रॉडक्ट्स न घेता, त्या अर्थाने की आम्ही काही प्रॉडक्ट्स काही विकत नाही. हां, कोणाला व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल तर आम्ही त्यांना जरूर सुचवतो, पण तो विकणं काही माझा धंदा नव्हे. मी कन्सल्टंट आहे. आणि त्याचमुळे होतं असं की मी जगभरातल्या कुठल्याही लोकांना मदत करू शकतो. मी जवळपास आत्ता 10 वेगळ्या देशांमध्ये काम करतो. कन्सल्टेटिव्ह काम असल्यामुळे ते मी ऑनलाईन सुद्धा करू शकतो. जे पुण्यात असतात ते मला भेटायला येतात. आणि त्यामुळे समोर नॅचरल लाईफस्टाईलचे चेंजेस वापरून समोर व्यक्तीला बदलताना बघणं हा माझ्या कामाचा एक आनंदाचा भाग आहे. आणि त्यामुळे त्यांना असं लक्षात यायला लागतं की आत्ता जे आम्ही केलं यांच्याबरोबर, ती लाईफस्टाईल ते कंटिन्यू करू शकतात, कारण ते आमच्याबरोबर शिकतात ते कसं बदल करायचे. कारण ते बदल करताना काही टिपिकल अडचणी येतात, त्याच्यात आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे हा थोडासा लॉंग टर्म व्ह्यू घेऊन, त्यामुळे मी त्यांना आग्रहाने हे सांगतो की आपण जी चर्चा करतोय ती 3 आठवड्याची किंवा 3 महिन्याची किंवा इव्हन 3 वर्षाची देखील नाही, ती ट्रूली पुढच्या 30-40-50 वर्षांची आहे. आणि माझ्याकडे अनेक लोक येतात ज्यांचं अजून अर्ध आयुष्य जायचं असतं, जे 30, 40, 50ला आहेत. आणि त्यांना मी म्हणतो की मस्त जगा, पण रोगमुक्त जगा. आणि मग रोगमुक्त जर तुम्ही असाल तर मग नॅचरली तुम्हाला गोळ्या घेण्याची गरज पडणार नाही. खूप छान मंदार. आय थिंक चांगली चर्चा घडवण्यामध्ये तुझा हातभार खूप मोठा आहे ह्याच्यात. आणि अर्थातच खूप लॉजिकली चांगले मुद्दे लोकांसमोर मांडले गेले, ज्याच्यातनं हे नक्की लक्षात आलं की आत्ता घाई करून चालणार नाहीये, 2 महिन्यात वेट लॉस करायची काही गरज नाहीये. आणि जसं आपण आत्ता एपिसोडभर म्हणलंय की अर्थात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही ते करू शकता, पण इन्फॉर्म डिसिजन घ्या ज्याच्यामध्ये खूप घाई करून चालणार नाहीये. मुळापासनं डिसिजेस घालवता येतात, कारण तुम्हाला ती लाईफस्टाईल बदलणं तेवढी गरजेचं आहे. आणि तू आत्ता ज्या केस स्टडी सांगितल्या त्याच्यामध्ये टिपिकली जर पाहिलं तर काय खूप मोठा स्पॅन नाही बोलत आहोत आपण. अगदी 3 महिन्यापासून 1 वर्ष 15 महिन्यापर्यंत हा खूप मोठा स्पॅन नाही आहे टेक्निकली. 1 महिन्यात तुमचं वजन कमी झालं पाहिजे हा आग्रह करू नका. आणि आय थिंक तुझं एक पुस्तकही आहे, तर त्याचीही आपण इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. या इतरही काही जर तुझ्याबरोबर मीटिंग करायची असेल तर त्याचे काही डिटेल्स असतील तर तेही आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि मंगळवार मार्केटिंग आरोग्य सिरीजमध्ये तू पहिल्या एपिसोडपासून आहेस, तर थँक्स अ लॉट आणि अप्रिशिएट युअर एफर्ट. धन्यवाद.